स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? आपण डे 1 ला हा एक प्रवास चालू केला होता. आज आपण डे 10 पर्यंत पोहोचलेलो आहे आणि आज आपण जे टॉपिक कव्हर करणार आहोत आणि सोबत तुमचे प्रश्न उत्तर आपण घेणार आहोत. प्रश्न तुमचे जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे, त्यासोबतच दैनंदिन रेखीचा सराव काय करावा, 3 एनर्जीचे बॉल, सेल्फ लो, मनी मंत्रा हे आजचे टॉपिक आहेत. स्वागत आहे सर्वांचं आजच्या सेशनमध्ये. एक लक्षात घ्या, काय वाटतं एक सुरू करण्याच्या आधी, या जर्नीमध्ये ज्यांनी लास्ट 9 to 10 days मध्ये सुट्टी होती ते पकडून सगळं क्लिन्झिंग म्हणजे लिहा, पाडा, जाळा हे कोणी केलं आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला काय वाटला? एनिवन? कारण तुमचं शेअरिंग म्हणजे मी काहीतरी डिलिव्हर तुमच्यापर्यंत करू शकली याचा एक आनंद मला वाटेल. सो काय वाटलं, कोण शेअर करेल या प्रवासामध्ये? मिताली पांडे, अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. नमस्कार. अ, मी अगदीच बिगनर, म्हणजे मी ह्याच्यापूर्वी फक्त रेकी नाव ऐकलेलं होतं. याच्या पलीकडे मला काहीही माहित नव्हतं आणि अशी सुरुवात केली. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे कालचा एक दिवस फक्त मला काही अर्जंट काम होतं, त्यामुळे मी अटेंड नाही करू शकली, पण मी आज रेकॉर्डिंग पूर्ण बघितलं आणि मला खरंच खूप चांगलं वाटतंय, पॉझिटिव्ह वाटतंय आणि मन थोडं शांत झाल्यासारखं वाटतंय. असं वाटतंय आपण योग्य ठिकाणी आहोत. ग्रेट, खूप छान. आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बाबर मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. पहिल्या दिवसापासून मी जॉईन केलेलं. फक्त एक दिवस मध्ये थोडस पण रेकॉर्डिंग रात्री मी त्याची प्रॅक्टिस केली आणि खरोखर की ते निगेटिव्ह गोष्टी लिहायच्या, फाडून टाकायच्या, जाळायच्या. तर जे काही डोक्यामध्ये निगेटिव्ह होतं ते सगळं निगेटिव्ह कमी व्हायला लागलं. म्हणजे पूर्णपणे गेलेलं नाही, परंतु ते कमी झालं आणि जे काय पटकन असं निगेटिव्ह विचार डोक्यात येत होते ते विचार यायचे बंद झाले. आणि एकदम आता त्या मॅडम म्हटल्या तसं एकदम असं शांत वाटतं, एकदम खूप छान. रिलॅक्स असं. एकदम रिलॅक्स, म्हणजे असं खूप असं एकदम असं हे वाटायचं, म्हणजे की गडबड गडबड सगळा गोंधळ व्हायचा. तर तसं काही नाही, एकदम शांतता आलेली आहे जीवनामध्ये. आणि तुम्ही जे एनर्जी बॉल वगैरे सांगताय ना, त्याच्यामुळं खूपच पॉझिटिव्हिटी येत आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू, थँक्यू. नंदन सर. नंदन सर. हॅलो. हा, नंदन सर बोला. हा मॅडम, मी तुमचा जुना विद्यार्थी आहे आणि मी लेव्हल 1 ची प्रॅक्टिस सुरू करून माझे 222वा दिवस आहे आणि माझ्या आयुष्यात खूप, म्हणजे माझं आयुष्य खूप पालटलं तुमच्यामुळे. तुम्हाला मनापासून थँक्यू. ते तुम्ही दिलेली अफर्मेशनची लिस्ट, गौतम बुद्धाचं मेडिटेशन, त्यानंतर ते कागद फाडणं, म्हणजे आपण जाळून टाकणे. आता मी ते बिनमध्ये टाकतो सध्या. आणि यू वोंट बिलीव्ह, म्हणजे माझे असं केल्यामुळे जे माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स कमी झालेत. खूप छान. आणि एनर्जी
आणि ऑल क्रेडिट गोज टू आवर मॅडम मंजुषा मॅडमसाठी सर्वांनी टाळ्या वाजवूयात असं मला वाटतं. थँक्यू थँक्यू अँड ऑल द थँक्यू मॅडम. उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. चलो सो लेट स्टार्ट टुडे सेशन. आजच्या सेशनला सुरुवात करूया. बरेच लोक यायचे बाकी होते म्हणून आपण तोपर्यंत काही अनुभव घेतले. सो सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. तर आता आपल्याला बघायचं आहे आज सगळ्यात पहिले दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस काय करावी. तत्पूर्वी आपण सगळ्यात पहिले बघू एनर्जी बॉल. आता आपण 4 बॉलची प्रॅक्टिस करणार आहोत. माझ्या सोबत सोबत तुम्ही पण प्रॅक्टिस करा. पहिला बॉल त्याला आपण म्हणतो फुटबॉल, जो एनर्जीमध्ये काउंट होणार नाही. ज्या बॉलमध्ये आपल्या आणि आपल्या घरामधल्या सर्व निगेटिव्हिटीला आपण रिमूव्ह करणार आहे. रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी. आपल्या घरामध्ये आपल्या घरातील वस्तू व्यक्तींमध्ये असलेली निगेटिव्हिटी रिमूव्ह करणार. त्यानंतर आपण 3 एनर्जी बॉल तयार करणार. तर पहिला एनर्जी बॉल स्वतःसाठी, दुसरा एनर्जी बॉल आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आणि घरासाठी, आणि तिसरा जो एनर्जी बॉल आपण करणार आहे तो म्हणजे या ब्रह्मांडामध्ये कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करत आहे. कुणीतरी शेतात भाजी पिकवत आहे, धान्य पिकवत आहे, कुठला तरी मजूर कुठल्या तरी कारखान्यात आपल्याला सुखसोयीने मिळाव्या म्हणून कार्य करत आहे. तर अशा प्रत्येक व्यक्तीसाठी एक ऊर्जाचा बॉल आपण देणार आहे आणि हे एनर्जी बॉल दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये आपल्याला टाकायचे आहेत. ओके. सो आज आपण सगळ्यात पहिले फुटबॉल. तर फुटबॉल हा एनर्जी बॉल मध्ये काउंट होत नाही. 3 एनर्जी बॉल आणि 1 फुटबॉल. फुटबॉलला आपण काय करतो, किक मारतो. त्याच पद्धतीने आपल्या जीवनातील दुःख आणि कष्टांना या फुटबॉल एक्सरसाइज मधनं आपण किक मारणार आहे. ओके. चला तर सुरू करूया एनर्जी बॉलची प्रॅक्टिस. माझ्यासोबत तुम्ही करू शकता किंवा रेकॉर्डिंग बघून नंतरही करू शकता. रोज ही प्रॅक्टिस करायची आहे. दोन्ही हात रब करून दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचंय. मी स्वतःचा किंवा स्वतःची प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायचंय. आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी एक दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांचा फ्लो आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि आपण या ऊर्जांच्या याच्यातनं एक बॉल क्रिएट करणार आहे. या बॉलला नाव देतो आपण फुटबॉल. या फुटबॉलला दोन्ही हा एक एनर्जी बॉल तयार करा, याला फुटबॉल नाव देऊ आणि याला अफर्मेशन देणार आहे मी मंजुषा. जसं आता मी माझ्यासाठी देत आहे तसं तुम्ही तुमच्यासाठी द्या. माझं घर, माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, वाहन यात कुठल्याही कारणाने कुठल्याही पद्धतीची नकारात्मकता असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, घरातील वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही प्रकारे कुठल्याही कारणाने निगेटिव्हिटी असेल ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. यू विल फील की तो बॉल जड झालेला आहे कुठेतरी त्याच्या ह्याच्यात, आणि या बॉलला आपल्याला करायचं आहे 3दा फुंकर मारून ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेला आहे, शुद्ध झालेला आहे, शुद्ध झालेला आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही रेकी शिकलो तेव्हा आम्ही जमिनीमध्ये धरती में जाके नष्ट हो जाए असं म्हणत होतो. पण जेव्हा मी थोडा याच्यात डीप स्टडी केला तेव्हा असं लक्षात आलं की निगेटिव्हिटी म्हणजे कुठलीही एनर्जी ती स्वरूप बदलते, डिस्ट्रॉय होत नाही, तिचं रूप बदलते. मग आपण काय म्हटलं, जी निगेटिव्हिटी ग्रहण केली तिला नष्ट हो जाण्यापेक्षा धरती ब्रह्मांडातून शुद्ध होऊन जा. कारण ब्रह्मांडामध्ये अनेको एनर्जी आहे, एवढे सॅटेलाइट आहेत ज्यांना ती बॅलन्स करते. तर आपल्या या सगळ्या नकारात्मक ऊर्जांना आपण ब्रह्मांडी ऊर्जांना बॅलन्स करायला सांगतो. तर व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर ती ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे असं आपल्याला अफर्मेशन तिथे द्यायचं आहे. क्लिअर. तर ही झाली आपली पहिला बॉल जो दररोज तुम्हाला सर्व निगेटिव्हिटीला रिमूव्ह करण्यासाठी द्यायचा आहे. त्यानंतरचा दुसरा जो बॉल आपण करणार आहे म्हणजे आता एनर्जीचे 3 बॉल. पहिला बॉल स्वतःसाठी, एनर्जीचा पहिला बॉल आपण स्वतःसाठी देणार आहे. रब युअर हँड. एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे.
हा ऊर्जांचा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. मला माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी हा ऊर्जांचा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. मी मंजुषा हा ऊर्जांचा बॉल स्वतः ग्रहण करत आहे. मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभावं त्यासाठी हा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभावं त्यासाठी हा ऊर्जांचा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे आणि याला क्राऊन चक्रावर ठेवायचं आहे. कल्पना करा की ही दिव्य ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीराला, मनाला, सात चक्र आणि औराला व्याप्त करत आहे. संपूर्ण शरीर, मन, सात चक्र आणि औराला व्याप्त करत आहे आणि आपल्याला आपल्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. या पद्धतीने हा ऊर्जांचा कितवा पहिला बॉल. आता आपण ऊर्जांचा दुसरा बॉल आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी, घरातील वस्तूंसाठी देणार आहोत. ठीक आहे. आपलं संपूर्ण कुटुंब, घरातील वस्तू आणि वाहनांना प्रदान करणार आहोत. परत हँडअप करायचे. एक ऊर्जांचा बॉल तयार करायचा आहे. हा ऊर्जांचा बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, घरातील वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने घरातील प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य लाभत आहे. दिव्य रेकी ऊर्जांच्या माध्यमातून दिव्य प्रोटेक्शन लाभत आहे आणि घरातील वस्तू, वाहनं यांना दिव्य प्रोटेक्शन प्राप्त होत आहे. हा ऊर्जांचा बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, घरातील वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. घरातील प्रत्येक वस्तू, वाहन आणि घराला संपूर्ण दिव्य रेकी शक्तीचं सुरक्षा कवच प्राप्त होत आहे. घरातील प्रत्येक सदस्याला दिव्य रेकी शक्तीचं सुरक्षा कवच प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा. आणि हा जणू आपण आपल्या घरामध्ये स्प्रेड करतो आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हा झाला ऊर्जांचा दुसरा बॉल. ऊर्जांचा तिसरा जो बॉल आहे त्या बॉलमध्ये आपण परत एनर्जी बॉल क्रिएट करणार आणि हा बॉल प्रत्येक व्यक्ती जो आपल्यासाठी कुठेतरी कार्य करत आहे अशा त्या सजीव व्यक्तीला आपण पाठवणार आहे. एनर्जीचा बॉल क्रिएट केला. अफर्मेशन देऊ. हा ऊर्जांचा बॉल मी या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला पाठवत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिव्य रेकी शक्तीच्या उपचाराने परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य लाभत आहे. प्रत्येकाचं मंगल होत आहे. प्रत्येकाचं मंगल होत आहे. प्रत्येकाचं मंगल होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु म्हणून एक मोठा तुमचा आयाम जणू ब्रह्मांडापर्यंत पोहोचत आहे असा हा बॉल स्प्रेड करायचा आहे. तर या पद्धतीने दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये हे 4 ऊर्जांचे बॉल आपल्याला आणायचे आहेत. तर आताचा आपला विषय आहे दैनंदिन प्रॅक्टिस, रेकीचा दैनंदिन सराव कसा करावा. एक लक्षात घ्या, रेकी साधकाचं सगळ्यात महत्वाचं काम आहे ते म्हणजे रेकीच्या 5 तत्वांसोबत जीवन जगणे. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी हा तुमच्या जीवनाचा भाग असला पाहिजे. रेकीचे 5 तत्व हा तुमचा जीवनाचा महत्वाचा भाग असला पाहिजे. आता जेव्हा तुम्ही तुमच्या या 5 तत्वांसोबत जीवन जगाल, आयुष्य खूप सुंदर होणार आहे. कारण रेकी आपल्याला आजच्या दिवसामध्ये जगायला शिकवते, ओन्ली फॉर टुडे. मग आज मध्ये जर तुम्ही परमसुख, समाधान, आरोग्य, संपन्न, दीर्घायुष्य आयुष्याला एक नवा वाट दिला, येणारा प्रत्येक दिवस याच पद्धतीने जगलात
तर आपल्या जीवनामध्ये ती सफलता आणि तो आनंद आपण अनुभवू शकणार आहे. ठीक आहे. ती सुंदर सफलता आणि तो आनंद आपण आपल्या जीवनामध्ये एक्सपिरियन्स करू शकणार आहे. तर सुंदर आयुष्याच्या सुंदर सुरुवातीसाठी आपल्याला या ऊर्जांना आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण आत्मसात करायचं आहे. प्रत्येक क्षण यांच्या सकारात्मक ऊर्जांसोबत आपल्याला जीवन देखील जगायचं आहे. क्लिअर? तर पहिला मुद्दा काय आहे? आपल्याला रेकीच्या 5 तत्वांसोबत जगायचं. आज के लिए, कल का दिन गुजर गया, हमें उसका कुछ कर नाही सकते, कितना भी रोंगे, किती आठवण. येणाऱ्या दिवसाला कितीही प्लॅनिंगनी तुम्ही बदलू शकत नाही, ऍक्शननी बदलू शकता आणि ते ऍक्शन आजच्या वर्तमानात करायचे आहे. ओनली फॉर टुडे मध्ये 5 तत्व. त्याच्यानंतर दुसरा नियम, सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश झाल्यानंतर औरा क्लेन्झिंग करायचं आहे. सेल्फ औरा क्लेन्झिंग. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांचे 5 वाक्य जे तुम्हाला सांगितले ते आणि हो पुन्हा प्रेयर करून आपल्याला 1 2 3 4 5 प्रोसेस जी आपण ऍक्टिव्हेशनच्या वेळेस केली ती कंप्लीट करायची आहे. आणि दिवसभरात एकदा, पूर्ण दिवसामध्ये एकदा आपल्याला काय करायचं आहे? संपूर्ण दिवसामध्ये फक्त एकदा आपल्याला ऊर्जांचा जो बॉल आहे तो एकदा टाकायचा आहे आणि त्यासोबत 7 चक्रांचं मेडिटेशन करायचं आहे. आणि अन्न पाणी चार्ज करायचं आहे. जेव्हाही तुम्ही अन्न पाणी ग्रहण करता किंवा घरचं अन्न पाणी म्हणजे अन्न पाणी जिथे स्टोअर करतं किंवा अन्न शिजवल्यानंतर वाढायच्या आधी त्या अन्नाला चार्ज करा. ऍटलिस्ट नाही प्रार्थना म्हणायला वेळ तर थँक्यू म्हणून ग्रहण करा. जस्ट से थँक्यू की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य मिळत आहे. एवढी जर प्रार्थना नाही मिळत तर या अन्नाचं आभार जे मला आणि माझ्या कुटुंबाला प्राण ऊर्जा प्रदान करत आहे. एवढी तरी प्रार्थना तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला ही प्रार्थना म्हणायची आहे. हे कम्प्लीट करायचं आहे. क्लिअर? ओके. त्यानंतर आता हे झालं आपली दैनंदिन प्रॅक्टिस. परत एकदा रिपीट करते. 5 प्रिन्सिपल ऑफ रेकी म्हणजे जीवन. सकाळी उठल्यानंतर औरा क्लिन्झिंग केल्यानंतर एपीजे अब्दुल कलाम सरांचे वाक्य हो पुन्हा प्रेयर एकदा करायची आहे. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 प्रोसेस. शक्य असेल त्यांनी 7 चक्रांचं मेडिटेशन तेव्हाच करून घ्या. एनर्जी बॉल एवढी ही तुमची 31-35 मिनिटाची प्रॅक्टिस आहे. ही प्रॅक्टिस केल्यानंतर दिवसभरात फक्त अन्न पाणी चार्ज करायचं आणि रेकीच्या 5 तत्वांसोबत जीवन जगायचं आहे. 90 डेज मध्ये तुमच्या जीवनामध्ये झालेला सकारात्मक बदल तुम्ही निश्चितच अनुभव करू शकणार आहे. म्हणजे यू विल फील दॅट मॅजिकल चेंज इन युअर लाईफ जेव्हा तुम्ही या ऊर्जांसोबत सकारात्मकतेसोबत स्वतः काम करणार. ओके. नेक्स्ट, आता हे झालं दैनंदिन प्रेयर आपली की दैनंदिन लेवलवर आपण या ऊर्जांचा वापर कशा पद्धतीने करायचा. ओके. नोट्स विचारते. नोट्स पाठवले का काल आपण? हो. हा, नोट्स पाठवलेले आहेत. ठीक आहे. ग्रुपवर जे जे ग्रुप आहेत आपले सगळ्या ग्रुपवर नोट्स पाठवलेले आहेत. प्रॅक्टिसचे काही औरा क्लिन्झिंगचे व्हिडिओ आहेत ते पण पाठवलेले आहेत. ठीक आहे. एकदा चेक करा. ग्रुपवर म्हणजे कम्युनिटीवर आलेले आहेत. म्हणजे पर्सनली ते तुम्हाला रोज जिथे लिंक येते तिथेच ते नोट्स आलेले असतील. ओके. नेक्स्ट, पीडीएफ नोट्सच आहेत. लेवल 1च्या प्रॅक्टिसचं पीडीएफ पण पाठवलं गेलेलं आहे कालच. ओके. चलो, सो आगे बढ़ेंगे हम. आता सगळ्यात महत्वाचा तिसरा विषय तो म्हणजे सेल्फ लव्ह. ठीक आहे. सेल्फ लव्ह. आता एकच मिनिट. हा, परत एकदा टाकून देत आहे. ज्यांना नोट्स नाही मिळाले टीमला सांगितलं मी ते परत पाठवून देतील सगळ्यांना. ओके. चलो, तर आता आहे सेल्फ लव्ह. व्हॉट इज सेल्फ लव्ह? काय आहे? स्वप्रेमाची भावना म्हणजे काय? कोण सांगेल? एनीवन? व्हॉट इज सेल्फ लव्ह? नाही माहित? कोण सांगेल? माझा Anyone? स्वतः हा, बोला स्वतःसाठी मॅडम. माझ्यासाठी स्वतःसाठी विचार करणे आपण स्वतःसाठी मी विचार करणे म्हणजे सेल्फ लव्ह नाही. फक्त स्वतःसाठी विचार करणे म्हणजे सेल्फ लव्ह कसं असणार?
आपलं आरोग्य, आपण ठीक असेल तर आपण सगळ्या परिवाराची काळजी घेऊ चला त्यासाठी. ओके, चला थँक्यू. मयुरी आपरे मॅडम, व्हॉट इज सेल्फ लव्ह? बोला, माईक ऑन करा. निलेश मोरे सर. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून स्वतःचा मान अभिमान वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं आणि म्हणजे कसं आहे की आपलं एक रिलेशन सगळ्यांची जास्तीत जास्त चांगलं राहून आपले म्हणजे कसं लोकांमध्ये आपल्याला स्वतःला फेम मिळवून घेता येईल, म्हणजे त्याच्यासाठी इंटेन्शनल नाही पण आपल्या स्वतःमध्ये नेगेटिव्हिटी काढून पॉझिटिव्हिटी आणून स्वतःचं एक इमेज बिल्ड करणं. बरोबर. हा, थँक्यू. आता बघा, स्वप्रेम, सेल्फ लव्ह. काही लोक म्हणतात की आजकाल ना लोक सेल्फ लव्हच्या मागे खूप लागले आणि सेल्फ लव्हच्या मागे लागून कुठेतरी व्यक्ती स्वार्थी बनत पडलेला आहे. आता सेल्फ लव्ह म्हणजे माझ्या दृष्टीने स्वार्थीपणा नाही, कारण जर एखाद्या घरातला कर्ता पुरुष किंवा घरातली महिला जर स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असेल, दुखणे अंगावर काढत असतील, तर त्याचा मोठ्या आजारांवर परिणाम होऊ शकतं. जर एक लक्षात घ्या, मी 1-2 व्हॉलंटियर्स मला लागतील. निलेश सर, तुम्ही पण माईक ऑन करा आणि सुवर्णा वाघ म्हणून माईक ऑन करा. तर आता तुम्ही दोघं या सगळ्यांना रिप्रेझेंट करून आन्सर देऊ शकता. तर एक लक्षात घ्या की जर एखाद्या आजाराचा आपण सतत इग्नोरन्स करत गेलो तर खरोखर ती व्यक्ती स्वतःवर प्रेम करते का? नाही. कारण तुम्ही ज्या व्यक्तींसाठी या शरीराला झिजवत आहेत, हा देह नश्वर आहे सगळ्यांना माहिती आहे, पण ज्या शरीराला रोजच्या कर्मामध्ये हळूहळू या शरीराचा ऱ्हास होतोय. दुसरं, तुम्ही बँकामध्ये असलेला फिक्स डिपॉझिट किंवा बँक बॅलन्स वाढवू शकता, पण तुम्ही स्वतःला प्रेम नाही करत, हे मी आज गॅरंटीने सांगते. जर तुम्ही स्वतःला प्रेम केलं असतं तर माहिती आहे श्वासांचा जो ठेवी आहे ती फिक्स आहे, पण त्या फिक्स ठेवीला आपण जेव्हा अँगर करतो तर श्वासाची गती वाढते. आपण जेव्हा अँगर झोन मध्ये असतो, भीती वाटली तरी श्वास वाढतो, तर त्यामध्ये आपलं जे बॅलन्स आहे ते लवकर संपतं, आयुष्यमान कमी होतं. म्हणजेच काय, कुठेतरी आपण जर प्रेम करत असतो खरोखर स्वतःला, तर तो बँक बॅलन्स जपून वापरला असता श्वासांचा, पण आपण काय करतोय, त्याला राग क्रोध आणून अधिक फास्ट खर्च करतोय. क्लिअर? दुसरं, जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं असतं तर किती लोक जिभेसाठी खातात आणि किती लोक भुकेसाठी खातात? विचार करा. सर, पचनाचं कार्य कुठे चालू होतं? तोंडापासूनच सुरुवात होते खरी. बरोबर. म्हणजेच काय, लोक म्हणतात की तोंडापासून आपण किती वेळा चावतो, म्हणजे अन्न गिळणं आणि अन्न खाणं म्हणजे चगळणं, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे जो आपण जेव्हा खायला आपल्या बसतो आणि अक्षरशः म्हणजे पटापट गिळण्यावरती भर दिला जातो. येस, तर जेव्हा आपण एक घास 32 वेळाचा, जठर चुकीचं उत्तर आहे विद्या मॅडम. पचनाची क्रिया तोंडापासून सुरू होते. जेव्हा आपण तो घास तोंडात टाकतो आणि त्याला बारीक बारीक चावायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्या तोंडामध्ये जी लाळ असते, सलाइवा असतो, तो त्या घासामध्ये मिक्स होतो आणि तिथूनच खरी पचनाची क्रिया चालू होते. आता निलेश सर, आपल्या शरीरातला सगळ्यात हार्ड अवयव कोणता आणि आपल्या शरीरातला सगळ्यात सॉफ्ट अवयव कोणता सांगा? इंटरनल अवयव म्हणजे आहे सगळ्यात सॉफ्ट आणि सगळ्यात हार्ड. आपल्या शरीरामधला सगळ्यात हार्ड म्हणजे जर सांगायचं झालं ना तर सॉफ्ट आपली जीभ आहे. नाही, जिभेपेक्षा सॉफ्ट काहीतरी आहे शरीरामध्ये. चला मी सांगते, काय हरकत नाही. सगळ्यात हार्ड दात, झाडांपेक्षाही हार्ड आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात सॉफ्ट आहेत आपले स्मॉल इंटेस्टाईन.
बरोबर आहे, स्मॉल इंटेस्टाईन. आपण काय केलेलं आहे, जर स्वतःवर प्रेम केलं असतं तर तुम्ही जो एक घास खाता तो पोटात जाऊन त्याचं पचन होण्यासाठी दात कशासाठी दिलेलं आहे, अन्न चावून 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 खायला. पण आपण ते अन्न तोंडात चावत नाही, दातांनी ते चावत नाही. तसाच तो घास जेव्हा घशाखाली जातो तर लहान आतडे जे सगळ्यात नाजूक आहे त्याला जटिल मेहनत करावी लागते. आणि जे काही आपलं वय आहे आणि ही जर सवय आपल्याला असेल घास पटापट खायची, त्याच्यामुळे आपण तेवढ्या वर्ष झाले शरीरावर अन्याय करतो आहे. तरी तो अन्याय सहन करून तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही चुकीचा आहार केला तरी सुद्धा ते पचवण्याचं काम तुमच्यासाठी तुमचं शरीर करत आहे. आलं लक्षात? कधी विचार केलाय? आता सांगा, तुम्ही खरोखर स्वतःला प्रेम करता का? कधीतरी दातों का काम हमने आतों पे दे दिया. जर स्वतःला प्रेम केलं असतं तर या सगळ्या गोष्टी आपल्याकडून, आपण सगळे सुशिक्षित आहोत, सज्ञान आहोत, अशा चुका केल्या असत्या का? माहिती आहे अल्कोहोल, सिगारेट इज इंजुरियस टू हेल्थ, फक्त पाकिटावर बाटलीवर लिहून होत नाही. आज लोक किती गर्दी करतात तशा दुकानांमध्ये. विचार करा, आज तरुण पिढी 14-15 वर्षाची पिढी. आता नुकतंच माझ्या एका अवॉर्ड सेरेमनीसाठी मला दिल्लीला गेली, तिथे मी ग्रुपनी तरुण मुलींना सुद्धा स्मोकिंग इझिली करताना बघितलं. तर विचार करा, आर दे डुईंग लव्ह देअर सेल्फ? जर स्वतःवर प्रेम असतं तर पहिली काळजी आपल्या आरोग्याची. चला, आता सगळ्यात पहिले इथे उपस्थित 214 लोकांनी संकल्प करायचा की आजपासून आम्ही स्वतःला प्रेम करणार. यस, आय लव्ह माय सेल्फ. यस. अब ये प्यार क्यों करना है? पहिली गोष्ट, जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत सगळे नातेवाईक आपले, नाही तर या देहातून प्राण निघाला तर आपलेच नातेवाईक आपापल्या धर्मानुसार, पंथानुसार आपल्याला या जगातून सद्गती देऊन मोकळे होतील की नाही? सिर सलामत तो पगडी पचास. हा, म्हणून सगळ्यात महत्वाची तब्येत. बरोबर नाही? पोहोचवतील की नाही आपल्याच घरातले लोक? बरोबर, आपल्याच रक्ताची नाती आपल्याला अग्नी, माती, जे काही पद्धत आहे आपल्या आपल्यानुसार ते भेटणार आहे. आणि मग काय होणार आहे? आता जर हिंदू म्हटलं तर 13वा दिवस जे काही विधी असतात ते, त्याच्यानंतर एक छान फोटो, म्हणजे परमनंट हार, चांगला एक फोटो. 2 पिढ्यांनंतर तो फोटोही दिसत नाही, कोण कोणाचा आजोबा होता, कोण कोणाची आजी होती, काही समजत नाही. इसलिए सबसे पहिले सेल्फ लव्ह. आणि सेल्फ लव्ह का करायचं? कारण तुमचं असणं तुमच्या कुटुंबासाठी तेवढंच महत्वाचं आहे. एखाद्या घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या घराची आर्थिक नुकसान जे होतं ते त्या कुटुंबाला कळतं. किंवा एखाद्या घरातली मुलं लहान असताना जर ती लेकरवाळी जेव्हा कायमस्वरूपी या जगाला निरोप घेते ना, त्या मुलांचे होणारे पुढचे हाल किंवा त्या घरात होणारी अस्तव्यस्तता जर दुसऱ्याने जागा जरी घेतली तरी सुद्धा त्या मुलांना कधीच आई भेटत नाही. म्हणून सेल्फ लव्हची गरज आहे. तुमचं असणं तुमच्या मुलांची, कारण जन्म देऊन नाही, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या देखील 100% पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्वतःला प्रेम करायचं. येस, आय लव्ह माय सेल्फ. कारण तुम्ही जर स्वतःवर प्रेम कराल तर आरोग्याची काळजी घ्याल. मग दातो का काम आतो पे बिलकुल नाही डालोगे. कोण टाकणार आजपासून दातांचं काम आतड्यांवर? त्या नाजूक, कोमल, छोट्या छोट्या स्मॉल आतड्यांवर विचार करा. कधी जर इंटरनल ऑर्गन पाहिले असतील तर 2 वर्षापूर्वी मला योग आला होता. इंटरनल ऑर्गनचं एक्झिबिशन दरवर्षी आमच्या शहरात हॉस्पिटलमध्ये लागतं. मी माझ्या मुलांना घेऊन गेली होती आणि तेव्हा खरोखर त्यांनी आम्हाला 2 प्रकारचे लंग्स दाखवले आणि 2 प्रकारचे लिव्हर दाखवले. एक लंग्स दाखवलं होतं, तो चेन स्मोकर आहे, त्याचं लंग्स कसं खराब होतं. आणि एक जो खूप जास्ती अल्कोहोल घेतो त्याचं लिव्हर कसं खराब होतं. एक नॉर्मल लिव्हर कसं असतं. आणि हे म्हणजे जिवंत लोकांचे नव्हते बरं, जे गेले होते, जे प्रॅक्टिकलसाठी ठेवलेले असतात बॉडी ऑर्गन, त्याचं एक्झिबिशन होतं. तेव्हा माझी हिंमत तर नाही, पण माझ्या मुलांनी ते हार्ट, लिव्हर सगळे हातात घेऊन बघितले होते. त्यावेळेस मी ते दुरून व्यवस्थित बघितले. तर विचार करा की एकेकाळी तोही, ज्याचे ते इंटरनल ऑर्गन होतं, आपल्यासारखा जिवंत व्यक्ती होता. आज त्याचे ऑर्गन दाखवण्यापुरते शिल्लक राहिले. आणि म्हणून एक लक्षात घ्या, रामकृष्ण नेहमी आले गेले, त्यावेळी जग का ओसची पडत.
आपणही एक दिवस आपल्याला कायमचा रामराम होणार आहे, पण ते असेपर्यंतचं जीवन कसं असावं, आजपर्यंत जसं रडत चिडत रागात जगला तसं की विथ स्माइल, आणि फक्त प्लास्टिक स्माइल नाही, इनर स्माइल घेऊन जगावं, की तुमचं असणं म्हणजे एखाद्याला गुलाबाचा स्पर्श वाटावा, की तुमचं असणं त्या गुलाबाच्या झाडाचे काटे असावे. महत्व कशाला द्याल, आजपासनं माझं असणं गुलाबाच्या तो स्पर्श बघा, गुलाबाचा किती सुंदर त्या पाकळीचा स्पर्श असतो, तो पाकळीचा स्पर्श आणि तो अगदी सुंदर हलका दळवणारा सुगंध, असं तुमचं असणं असलं पाहिजे एखाद्याच्या जीवनामध्ये. नाही तर सकाळचा माणूस बाहेर गेला आणि संध्याकाळी घरी आला डोक्याला ताप, असं तुमच्या घरच्यांनी नाही म्हटलं पाहिजे तुमच्याबद्दल. चालेल का तुम्हाला? म्हणजेच काय, तुमचं असणं तेवढंच महत्वाचं. किंवा एखाद्या व्यक्तीची घरात पाय ठेवायची इच्छा होत नाही अशी परिस्थिती आहे, घरी जाऊन आहेच तीच तीच कटकट ऐकणारी. अरे आयुष्य लक्षात घ्या, खूप सुंदर आहे. एक थोडा तर वेळ एकमेकांना द्या, थोडी प्रेमाची साथ द्या. या सुंदर आयुष्याला अधिक सुंदर करणारी ऊर्जा आज तुमच्या हातात आहे. विथ ब्लेसिंग या सगळ्या ऊर्जा तुमच्या जीवनात येणार आहे. आणि म्हणून या दिव्य आशीर्वादासोबत, दिव्य ऊर्जांसोबत जीवनाला नवी सकारात्मकतेची आणि पॉझिटिव्हिटीची एक सुंदर ऊर्जा तुम्हाला प्रदान करायची आहे. सो कोण रेडी आहे इथून पुढे परत या दिव्य ऊर्जांसोबत जीवनाला आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी? रेडी? येस. ओके. सो खूप सुंदर आयुष्य आहे आणि त्याला विथ स्माइल जगायला शिका ना. रोज सकाळी उठल्यावर मस्त दोन्ही हात शाहरुख खान स्टाईल असं करून रोज सांगा ब्रह्मांडाला, यस मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड की तू आजचा दिवस मला जगायला दिलेला आहे आणि आजच्या दिवसाला मी अधिक आनंदाने जगणार आहे. आणि मग ते रेकीचे 5 तत्व की यस आजचा दिवस कसा जगायचा आहे, परम सुखी समाधानी आरोग्य संपन्न ऐश्वर्य संपन्न दीर्घायुष्य. आणि याच्यासाठी अंतर्मनामध्ये सेल्फ लव्ह जागा झाला पाहिजे. सबसे पहिले आप. आणि रोज स्वतःला थँक्यू म्हणा. आजपर्यंत मी म्हणते म्हणून आता केला नसेल स्पर्श, पण डोळ्याला स्पर्श करा आणि या डोळ्याला थँक्यू म्हणा. आय एम सॉरी, आजपर्यंत तू मला इतके सुंदर रंग दाखवले, ही दिव्य दृष्टी मला दिली आहे की ज्या दृष्टीतनं मी माझं जग बघू शकतो, माझ्या जीवलगांना बघू शकतो. हे डोळे नसते तर मी गाडी चालवू शकलो नसतो. आज मला काय काय दिलंय डोळ्यांनी, जस्ट से थँक्यू. जर स्वतःला प्रेम करताय ना तर डोळ्याला स्पर्श करून थँक्यू म्हणा. या कानाने तुम्हाला किती सुंदर आवाज ऐकायला दिलेले आहे. आज हजारो करोडो लोक असे आहेत ज्यांना कान आहे हो, पण ऐकायला येत नाही, पण आपल्याला ऐकायला येतं. जस्ट से थँक्यू. आपला कंठ येतोय, तोंडातनं आवाज आपण बोलू शकतो, एकमेकांना संवाद साधू शकतो. किती लोक आहेत ज्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही, या मुखाला स्पर्श करून थँक्यू म्हणा. की पण आजच्या नंतर आपले शब्द जेव्हा दुसऱ्याच्या कानापर्यंत पोचतील तर काय होईल, काय मिळेल त्यांना? एक लक्षात घ्या, आपले शब्द जेव्हा दुसऱ्यांच्या कानात पडतात तर मधुर रस असला पाहिजे मधासारखा. गरम तेल ओतायचं नाही. काय ओतायचं मग? मधुर रस. काटे बनायचं नाही, गुलाबाचा स्पर्श बनायचा आहे. हात, पाय, विचार करा, आपल्या पायाची तर कमाल आहे. आपल्या शरीराच्या नॉर्मल वेट पेक्षा 10-20 किलो वजन आपण वाढवून ठेवलेलं असेल तरी बिचारे आपले पाय त्या वजनाला सांभाळतात. आणि मग आपण म्हणतो गुडघे का दुखतात, पण ते बिचारे तुम्ही इतके वर्ष त्याच्यावर प्रत्येकाने आपला बीएमआय काढल्यावर माहितीये की तुमचं एक्सेस वेट किती आहे. तेवढं किलो वजन जर तुम्हाला रोज बांधून फिरायला सांगितलं तर कसं होईल. पण तुमचे पाय बिचारे एवढूशे, त्याच्यावरचा विचार करा, पोटाचा घेर किती आहे, किती किलो वजन वाढवून ठेवलं, तरी ते बिचारे छोटे छोटे पाय तेवढ्या वजनाला काय करत आहे, पेलत आहे. दया करा त्या पायांवर आणि जस्ट से थँक्यू. पायाला स्पर्श करून थँक्यू म्हणा. जस्ट से थँक्यू, जस्ट से थँक्यू, जस्ट से थँक्यू. बघा
या हातांनी कितीदा तुम्ही लोक घरच्यांना मायेने स्पर्श केलेला आहे. या हातांनी तुम्हाला आज अर्निंगचं साधन दिलेलं आहे. तुम्ही पैसे कमवू शकत आहे, तुम्ही आनंदाने जगू शकत आहे. जस्ट से थँक्यू. त्या हातांना रोज थँक्यू म्हणा. आणि या हृदयाने आता विचार करा, आपल्याला आठवड्यात नाही एक सुट्टी पाहिजे, पाहिजे की नाही पाहिजे? एक सुट्टी तरी पाहिजे आठवड्यातनं, ठीक आहे. पण तुमच्या हृदयाने सांगा सुवर्णा वाघ मॅडम, तुमच्या हृदयाने जर विचार केला की मला 1 मिनिटाची सुट्टी पाहिजे, देऊ शकाल का? नाही, मग राम नाम सत्य. विचार करा, आपल्याला जगवण्यासाठी विदाऊट अ सिंगल ब्रेक आपल्या शरीरातील प्रत्येक ऑर्गन काम करतो आहे. आपण त्यांच्या क्षमतेपेक्षा त्यांना जास्ती राबवतो आहे, पण आपण कधी त्याला थँक्यू म्हणत नाही. विचार करा, तुमच्या असण्यासाठी, तुमच्या अस्तित्वासाठी या देहामध्ये किती प्रक्रिया चालू आहे. आपण केलेला चुकीचा व्यायाम जरी केलं म्हणजे लोक तर व्यायामही नाही करत. आम्ही जे आमचे डिसीज रिव्हर्सल प्रोग्राम चालवतो ना, त्याच्यातली गंमत सांगते तुम्हाला की तो क्लास इतका मजेदार असतो, 2 तास कसे निघून जातात कळत नाही लोकांना. पण त्याच्यानंतर जे लोक सिरियसली करतात, अक्षरशः बीपी शुगरच्या गोळ्या बंद झाल्या, थायरॉइडच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत लोकांच्या. पण करना इसके लिए है, कारण देह मंदिर चित्त मंदिर एक ते प्रार्थना, सत्य सुंदर सुंदर मांगल्याची नित्य आराधना. या देहाला मंदिरासारखं जपा. इथे वाईट विचारांचं एंट्री आणि वाईट खाद्याची एंट्री, वाईट शब्दांचं आउटपुट येऊ देऊ नका. जर एवढं करू शकलात तर तुम्ही खरा सेल्फ लव्ह करू शकणार आहे. आणि दोन्ही हात हृदयावर ठेवून आज डोळे बंद करा, दोन्ही हात हृदयावर, आणि मनापासनं या देहाला सॉरी म्हणा. कारण आजपर्यंत आपण या देहाला खूप यातना दिल्या, खूप कष्ट दिले. याच्या क्षमतेपेक्षा जास्ती कार्य याच्याकडून करवून घेतले. जस्ट से सॉरी. प्रत्येक इंटरनल ऑर्गनवर जो आपण ताण दिला आपल्या चुकीच्या आहारामुळे, जस्ट से सॉरी. आय एम सॉरी. आय एम सॉरी. आय एम सॉरी की आजपर्यंत मी तुझ्या क्षमतेकडे लक्ष दिलं नाही. डोळ्यांना सॉरी म्हणा की कधी तुम्ही जास्ती वेळ टेलिव्हिजन मूव्हीज मध्ये अडकला असाल, जास्ती वेळ मोबाईल मध्ये अडकला असाल. जस्ट से सॉरी. जस्ट से सॉरी. जस्ट से सॉरी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. कळत नकळत जेही अन्याय मी तुझ्यावर केले आहे हे देहा, त्यासाठी आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आणि आजपासून स्वतःची नव्या प्रेमाने करा. कारण जर स्वतःशी प्रेम करू शकलात तर तुम्ही इतरांवर अन्याय कधीच करणार नाही, त्यांच्यावरही प्रेम कराल. आणि तुमचं असणं म्हणजे प्रत्येकाला गुलाबाचा स्पर्श वाटेल. तुमच्या आवरामध्ये जी जी व्यक्ती येईल ती प्रेमाने परिपूर्ण होईल. प्रेमाने परिपूर्ण होईल. सो गुड. वंडरफुल. आता आपण या स्वयंप्रेरणेच्या ह्याच्यातनं डोळे उघडा हळूच, ज्यांचे डोळे बंद आहेत. सेल्फ प्रॉमिस. येस, आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय सेल्फ. एक रेकी साधक म्हणून रेकीच्या 5 तत्वांसोबत आपलं जीवन परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुषी करूया. सो नेक्स्ट टॉपिक मनी मंत्र आहे. पण मनी मंत्र घेण्याआधी चला, स्वाती मॅडम, तुम्हाला हे 10 दिवसांचं सेशन कसं वाटलं? अनम्यूट करा. माईक ऑन करा.
अनम्यूटची मेसेज आला असेल तुम्हाला, बघा. माईक ऑन नाही झालाय तुमचा. हा, झालाय. येतोय. येतोय, बोला. हो, खूप छान वाटलं. एकदम पॉझिटिव्ह वाटत आहे मला. पण माझ्या डोक्यात भरपूर प्रश्न आहे. सेशन झाल्यावर मी विचारणार आहे. मम्मा आणि माझी स्माईल वापस आली आहे. मम्मा भूक लागली. माझी स्माईल वापस आलेली आहे आणि थोडं आणखीन मला शिकावं वाटत आहे. पण आधी म्हटलं याची प्रॅक्टिस आधी करायला सुरुवात करावं. 90 दिवसानंतर परत जॉईन करायची इच्छा आहे. एवढंच मी सांगू इच्छिते. चला, छान. पण 90 दिवस रेकीच्या सेकंड आणि मास्टर लेवल सोबत पुढे जाल तर 100% ऊर्जांनी तुम्ही परिपूर्ण होऊन रिझल्ट येईल. तुम्ही जर म्हणाल की मी लेवल 1 ची 90 दिवस प्रॅक्टिस करून नंतर पुढे जाल, तर आपण अर्ध्याच्यातच थांबून जाऊ. जो रेकीचा खरा अनुभव आहे शक्तींचा, तो आपण करू शकणार नाही. कारण आता ते हो. म्हणतात ना, अग्नी तपताय तो लोहा गरम आहे तो हथोडा मारलो. आता आपल्या गायब झालेली स्माईल आली आहे, तर त्याला परिपूर्ण यात्रेवर कम्प्लीट करा, म्हणजे तुम्ही अधिक आनंदी होऊ शकाल. येस. आणि थँक्यू. छान वाटलं मला तुमच्या चेहऱ्यावर स्माईल बघून, कारण फर्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला बघितलं होतं त्या फेसमध्ये आणि आताच्या फेसमध्ये खरोखर फरक आहे. छान. ग्रेट. थँक्यू. मयुरी मॅडम, बोला, काय म्हणताय? हॅलो मॅम. बोला. मला थोडं बोलायचं होतं. अं, मी सेशन सुरुवातीला 2 दिवस नाही जॉईन करू शकले नीट, पण पुढे खूप छान अनुभव आला, खूप छान शिकवलं. आणि ना मला थोडीस कविता करायची आवड आहे. मी तुमच्यावर कविता केली, म्हणजे तुम्ही जे शिकवलंय त्यावर. म्हणून दाखवू का आता? बोला. गुलाबाचे क्षण वेचताना काटे हाताला टोचले, काटे हाताला टोचले म्हणून क्षणांकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलले. एका फुलराणीने दाखवले, दुःखासारखे काटे टोचले जरी दीर्घ श्वास घेऊन सुंदर सकारात्मक इनर स्माइल करायचे. हिलिंग सारख्या गुलाबजलाने ते दुःख सारायचे. जगण्याची तत्वे शिकवली आणि गुलाबाच्या क्षणांचे गुच्छ कसे बनवायचे. माझा आवरा क्लीन करून, मला थोडी भीती वाटते. माझा आवरा क्लीन करून, हील करून, शक्तिपात देऊन स्वादिष्ट गुलकंदच मला चाखायला दिले. अशा माझ्या ग्रेट एंजल मंजुषा मॅमला त्यांच्या सगळ्या इच्छा, सगळी स्वप्ने पूर्ण हो, दीर्घायुष्य लाभो. फुल नाही पण फुलांच्या पाकळ्यांसारखी मनातील 4 ओळी मांडून आभार मानते मी तुमचे. आभार मानते मी तुमचे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू. खूप छान. थँक्यू. 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 बघा, या जे म्हणतात ना की गुरुदक्षिणा मिळाली मला, कारण याचं मोल कुठल्याही फायनान्स मध्ये नाही. जे तुमच्या मनातनं जे भाव प्रकट होतात ना, तुम्ही लाखो करोडो कमवा, त्या करोडो कमवणाऱ्यांनाही या गोष्टी भेटत नाही, जे प्रेम मला या फील्ड मधनं भेटतं. खूप छान. थँक्यू. चला, आता आपण मनी मंत्र घेऊ आणि त्याच्यानंतर आपले जे प्रश्न तुमची उत्तरे माझी अगदी लास्ट याच्यापर्यंत आपण प्रश्नांपर्यंत पोचू. तर मनी मंत्र खूप सोपा आहे. पैशाची एनर्जी प्रत्येकालाच म्हणतात ना, पैसा खुदा तो नाही, खुदाचे कम भी नाही. आणि या पैशाची महत्व आपल्या जीवनात केव्हा दिसते, जेव्हा एखादा येऊ नये पण आपल्या मेडिकल इमर्जन्सी वगैरे ते डॉक्टर म्हणतात की ऑपरेशनसाठी एवढे पैसे लागणार आहे, किंवा मुलाची ऍडमिशन घ्यायची असते आणि तो आवश्यक पैसा आपल्याकडे नसतो, तेव्हा आपल्याला या पैशाचं महत्व कळतं की आपण कुठेतरी पैशाच्या कमतरतेमध्ये जगतोय. आता लक्षात घ्या, या पैशाला असं काहीच नाही आहे की ईश्वराने अंबानीलाच द्यायचं होतं किंवा टाटांनाच द्यायचं होतं. त्यांची पण सुरुवात झिरोतनच होती. किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये 1000 रुपये सुद्धा कुणाला मागितले ना, आमची फायनान्शियल कंडिशन, लोकांना विश्वास नव्हता की 1000 परत करतील की नाही, नाही दिले होते आम्हाला. तोही अनुभव आम्ही घेतलेला आहे. किंवा म्हणजे जर तुम्ही म्हणाल की घरी
फायनान्शियल अडचण अशी होती की जन्माच्या वेळेस म्हणजे मी अजूनही कुंडलीवर विश्वास यासाठी नाही ठेवत, कारण माझ्यासाठी माझ्या जो जन्माची वेळच नाही, कारण त्यावेळेस घरी घड्याळ नव्हता. घरी झालेला जन्म आणि घड्याळ सुद्धा नव्हता. तर त्याच्यामुळे त्या परिस्थिती आणि त्याच्यानंतर आज टचूड जेव्हा मी या रेकी ऊर्जांची जुळली. तुम्हाला गंमत सांगते की माझ्याजवळ ऑनलाईन मध्ये जेव्हा मी क्लासेस चालू केले, ऑफलाईन मध्ये तर ठीक आहे, एक दोन लोक यायचे, तीन चार लोक, आणि माझे सेमिनार्स असायचे स्कूल लेवलवर, जे मी फ्रीमध्ये, मला अजूनही जसे हे फ्रीमध्ये क्लासेस आहेत तसे मी फ्रीमध्ये शिक्षक पालक मार्गदर्शनासाठी जात असते आणि बऱ्याच वर्षापासून मी ते काम करते. तर माझ्याकडे साधा लॅपटॉपही नव्हता क्लास घेण्यासाठी. जुन्या कम्प्युटरला दुरुस्त करून मी या ऊर्जांसोबत काम म्हणजे ऑनलाईन मध्ये काम चालू केलं, कारण मी घ्यायची ट्युशन आणि लॉकडाऊन मध्ये माझे ट्युशन आणि रेकीचे क्लासेस सगळं बंद झालं. तेव्हा मी हार्डली 10-12 हजार रुपये महिना अर्न करत होते. मी कधीच रेकीचं ट्रेनर बनण्याचं स्वप्न कधीच बघितलं नव्हतं की मला ट्रेनर बनवायचं वगैरे. पण कदाचित रेकीला माझ्या जीवनात यायचं असेल, कारण आमच्या गुरुनी म्हणायचे की रेकी त्याच्याच जीवनात येते, त्याच्या जीवनात काहीतरी बदल घडवायचा आहे. नाही तर आता बघा, इतके लोक शिकतील इथे लेवल 1, पण पुढच्या प्रवासाला तेच येऊ शकतील ज्यांच्या जीवनात ब्रह्मांडाला काहीतरी नवचैतन्य आणि सकारात्मकता निर्माण करायची आहे. सगळेच जण त्या प्रवासाला येणार नाही. जरी ईश्वराने काय केलं, तुम्हाला या ऊर्जांपर्यंत पोहोचवलं, या ऊर्जांचा मार्ग दाखवला, पण दार उघडल्यानंतरही त्याच्या आतमध्ये एंट्री आपण करतो की नाही करत, हे सर्वस्वी तुमच्यावर राहतं, कारण ईश्वर सगळंच काही तुमच्या जबाबदारी घेत नाही. तुम्हालाही पावलं उचलावे लागतात. तर मग मी माझी जर्नी म्हणजे इतक्या दिवसांमध्ये सांगायचं म्हणजे वेळ नाही भेटला की मी माझ्याबद्दल काहीतरी सांगावं, कारण माझ्यासाठी महत्वाचं आहे की तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त देणं. पण ज्या गुरुकडनं आपण एवढे दिवस ज्ञान घेतलं, गुगलवर तुम्ही जर माझं नाव जरी टाकलं, डॉक्टर मंजुषा तांडेकर व्हॉट इज सेलिंग सेंटर, तर भरपूर माहिती येईल. पण तिथे मी बऱ्याचशा गोष्टी शेअर करत नाही. मी जेव्हा मी क्लासेस चालू केले ऑनलाईन, तर माझ्याकडे लॅपटॉप नव्हता. मी पहिला त्याच्यावर म्हणजे जुना कम्प्युटरला दुरुस्त केलं, त्याच्यावर 800 रुपयाचा एक झुब्रॉनिक्सचा छोटासा कॅमेरा लावला आणि क्लास चालू केले. तेव्हा झूम समजत नव्हतं, गुगल मीट समजत नव्हती, पीपीटी कशी बनवायची, काही समजत नव्हतं. पण एक एक गोष्टी शिकत गेली. एकच जिद्द होते की माहित नाही का वाटत होतं, प्रत्येक चेहऱ्यावर स्माइल निर्माण करावं. हा एक भाव मात्र तेव्हाही निश्चित होता. पण सुरुवातीला मलाही वाटलं याच्यातनं पैसा कमवावा. मी जे फ्री क्लासेस घेते आज, ते तेव्हा नव्हते घेत. तर गेले म्हणजे त्यानंतर 3 वर्ष मी कंटिन्यू पेड क्लासेस, म्हणजे या बॅचची लेवल 1 ची 3,000 फी, लेवल 2 ची 4,000, लेवल 3 ची 5,000, असा हाच कोर्स 5 आणि 3 8 9 10 11 12,000चा होता. वन टाइम ऍडमिशन केली तर 10,000, असा माझा तो कोर्स चालायचा. पण एखाद्याची प्रत्येक कुणाला किती याच्यात पोट भरतं, कुणाला किती याच्यात पोट भरतं. अगदी 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये मला वाटलं की नाही, मला जेवढं पाहिजे ते एवढं ईश्वराने दिलंय. पैसे जे खूप कमवायचं जे होतं ते तिथे बॅलन्स झाला आणि हा भाव जागृत झाला की देणे से बढ़ता है. तिथून एक अफर्मेशन बाहेर निघालं, मनी मंत्रा म्हणून. ते मी तुम्हाला सांगते. त्या अफर्मेशनमुळे जीवनात झालेला बदल पण तुम्हाला सांगते. पहिलं अफर्मेशन तिथून बाहेर पडलं. जी गोष्ट म्हणजे मी निसर्गाला धरून चालते की निसर्गाची ताकद काय, की एक बी तुम्ही जमिनीत पेरलं की त्याचे मल्टिपल धान्य आपल्याला भेटतं. मग जर एखाद्याच्या चेहऱ्यावर स्माइल आलं, तर मल्टिपल स्माइल माझ्याही जीवनात परत येणार आहे. हे निसर्गाचं गुपित मला कळलं आणि तिथून हा रेकीचा फ्री मध्ये रेकी देण्याचा क्लास चा सुरुवात झाली, लेवल 1. म्हणजे विचार करा की आता हा आकडा 1 लाख प्लस वर गेलेला आहे. मी मागच्या 3 वर्षामध्ये फ्री सेशन दिलं त्याचं. 1 लाख प्लस लोकांना मी फ्री सेशन दिलंय लास्ट 3 वर्षामध्ये. आणि माझे पेड ज्यांनी फी भरून ऍडमिशन केलेली आहे, तो आकडा 25,000 विद्यार्थ्यांचा आहे. आणि म्हणून जी पेरणी तुम्ही कराल सकारात्मक भावनेने, युनिव्हर्स तुम्हाला देणारच आहे. जेव्हा मी फायनान्शियल अडचणीत होती, तेव्हा मला असं वाटायचं की मी जेव्हा या जगात नसेल, तेव्हा माझ्या मुलांसाठी ऍटलिस्ट 1 लाख रुपयाची एफडी ठेवायची. दॅट वॉज माय बिगेस्ट ड्रीम. 1 लाख रुपयाची एफडी मुलांच्या नावाने असावी, दोन्ही मिळून, बरं, दोन्ही मुलांची मिळून 1 लाखाची एफडी असावी. ज्या सोसायटीत तुला ती एफडी पूर्ण करायची होती, आता तिथे अकाउंटही नाहीये. पण टचवूड, या रेकीमुळे
आज त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मल्टिपल मी त्यांच्यासाठी करू शकते. आणि एवढंच नाही की आज मी अशा हजारो म्हणजे कितीतरी महिला आहेत ज्या मलाही माहिती नाही की ज्या माझ्यामुळे आज आर्थिक समृद्ध बनलेल्या आहेत. जेव्हा ते सांगतात, भेटतात, मी मला सगळ्यात मोठं भाग्य ते समजते की जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना भेटते. नुकताच 1 नोव्हेंबरला पुण्याला इव्हेंट झाला, 250 लोक पार्टिसिपेट केलं आणि इतकं प्रेम भेटतं की जाताना मला 1 बॅग 2 बॅग सोबत न्याव्या लागतात, एक ट्रॉफ्यांची एक माझी. येताना 3 बॅग एक्स्ट्रा सोबत परचेस करून आणाव्या लागतात, कारण एवढे स्टुडंटच्या प्रेमाचं गिफ्ट मिळतं. त्यांना कितीही सांगितलं की प्लीज मला न्यायला त्रास होतो, पण ऐकत नाही. ही सगळ्यात मोठी म्हणजे विचार करा की प्रेम करणारे एवढे लोक जीवनात येणं, याला सगळ्यात मोठं भाग्य लागतं. आणि ते भाग्य मला या रेकीतनं मिळालेलं आहे. आता रेकीत मध्ये माझा ट्रस्ट काय, याचं 2 उदाहरणं तुम्हाला सांगते. जेव्हा माझ्या मोठ्या मुलाच्या वेळेस आय वॉज ऍडमिटेड इन द हॉस्पिटल, तो दिवस मी हॉस्पिटलला 7 महिने ऍडमिट होती. जसं भगवान श्रीकृष्णांच्या मातेला कारागृहात दिवस काढावे लागले, तसे मला हॉस्पिटलच्या एका खोलीत दिवस काढावे लागले 7 महिने. आणि त्या 7 महिन्यांमध्ये मी स्वामींचं जे काही आज माझ्या आयुष्यात आहे, स्वामी कृपेने आहे. बरेचसे लोक मला त्याचमुळे जुळले. तर गुरुवारी पूर्ण स्वामींचा 21 जो अध्याय आहे ते कम्प्लीट करायची आणि बाकी दिवस 3-3. 5 महिने प्रेग्नन्सीला झाले होते आणि डॉक्टरांनी सांगितलं वी कांट कंटिन्यू दिस प्रेग्नन्सी आणि संध्याकाळी आपण अबॉर्ट करणार. सांगताना अंगावर अजूनही शहारे आले. अक्षरशः 5 वर्ष नंतर राहिलेली प्रेग्नन्सी होती आणि डॉक्टरनी असा डिसिजन दिल्यावर माझी आई अक्षरशः खूप रडत बसली होती आणि मी माझ्या हस्बंडचा हात कंटिन्यू असा पकडून रडत होते. आणि संध्याकाळची वेळ, रात्री 8 वाजताची वेळ डॉक्टरने दिली होती. डॉक्टर आले, सिस्टरनी मला ओटी मध्ये न्यायला तयार केलं. पण म्हणतात ना की चमत्कार त्याच्या कृपेने घडतात, ब्रह्मांडी ऊर्जेच्या कृपेने घडतात. डॉक्टरांनी म्हटलं की आपण एकदा परत सोनोग्राफी करून बघू. 12 वाजता ऑलरेडी सोनोग्राफी करून डॉक्टरांनी एक डिसिजन दिलं होतं आणि परत सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टर म्हणे आपण या प्रेग्नन्सीला कंटिन्यू करू शकतो. तो 12 ते 8चा 8 तासांचा वेळ आयुष्यात विसरू शकत नाही की आम्ही कसा काढला. पण टचवूड आज तोच मुलगा माझा या जूनमध्ये 18 वर्षाचा होईल. आणि ही एक ऊर्जांची, जेव्हा तुम्ही एखाद्या ऊर्जेवर शक्ती ठेवता, सगळ्यात मोठा अनुभव. एक अनुभव तो आठवायला मला भीती वाटते. गेल्या 3 वर्ष आधी, दिवाळीच्या आधी, माझ्या हस्बंडचा भयानक अपघात आमच्याच अंगणात झाला. दिवाळीची खरेदी करायला जायचं म्हणून 2 व्हीलर घ्यायच्या ऐवजी माझे हस्बंड आणि आमचं खूप स्वप्न होतं, म्हणजे असे 4 व्हीलरसाठी पैसे तर कधीच खिशात नव्हते. सेकंड हँड 10 वर्ष जुनी आम्ही एक गाडी घेतली होती. जेव्हा माझं रेकीचं अर्निंग चालू झालं तेव्हा 4 व्हीलर घेतली होती. माझे हस्बंड चांगली गाडी चालवतात. पण त्या दिवशी त्या गाडीखाली कुत्रीने पिल्लं दिले होते. त्यांना काही झालं नाही पाहिजे म्हणून हळू गाडी बाहेर काढली. पण ती गाडी होती ऑटोमॅटिक. माझ्या हस्बंडचा पाय ब्रेकच्या जागी एक्सिलेटरवर पडला आणि रिव्हर्स मोडमध्ये गाडी होती. समोरच्या रोडच्या बाजूच्या घराला जाऊन आदळली गाडी. माझे हस्बंड अनकॉन्शियस झाले काही वेळ आणि त्यांचं शरीर गेअरवर पडलं. रिव्हर्स मोडची गाडी फ्रंट गेअरवर आली. गाडी तेवढ्या स्पीडने समोर अचानक आली आणि आमच्या कंपाऊंडवर आदळून गाडी आमच्या अंगणात अशी आडवी उभी होती. याच एका मिनिटात गाडीचा मागचा काच फुटलेला होता, टायर फुटलेला होता, भयानक आवाज झाला. एवढ्या 3 प्रकारे एका जागेवर अपघात झाला, घराच्या समोर अगदी. टचवूड, दिव्य रेकी शक्ती, एंजल आणि स्वामींची कृपा की माझ्या हस्बंडला फक्त 2 स्टिचेस लागले. दुसऱ्या दिवशी गाडी स्क्रॅपमध्ये द्यावी अशा परिस्थितीत अंगणात पडलेली होती. लोकांनी तिला आडवीची सरळ केली. नंतर आम्हाला हॉस्पिटलमध्ये जेव्हा माझ्या हस्बंडला ऍडमिट केलं तोपर्यंत लोकांनी ती गाडी ढकलून वगैरे पाडून ठेवलेली होती, जी अशी उभी होती. आणि 2 स्टिचेस लागले. दुसऱ्या दिवशी झाडाला पाणी टाकत होते. लोक गाडी पाहून आश्चर्य करत होते. तर म्हणून सांगते की ही दिव्य रेकी शक्तीची ब्रह्मांडी ऊर्जा, म्हणजे मी जे म्हणते ना, रेकीला मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. आणि आजच्या घडीला मी स्वतः रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमन आहे. होलिस्टिक मेडिसिन रिसर्च फाउंडेशनची झोनल डिरेक्टर आहे. इंटरनॅशनल सुजोग असोसिएशनची लाईफटाईम मेंबरशिप माझ्याकडे आहे. नुकताच वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सिलन्सचा दिल्लीला प्रोग्राम झाला. तिथे माझा सत्कार झाला. त्याच्यानंतर त्यांच्या कव्हर पेजवर
माझा मॅगझिन, त्यांचं जे कव्हर पेज आहे, मॅगझिन जे इंटरनॅशनल लेवलचं लंडनचं मॅगझिन प्रकाशित होतं, त्याच्या कव्हर पेजवर माझा फोटो असणार आहे, आतमध्ये माझी पूर्ण बायोग्राफी असणार आहे. हे सगळं रेकीतनं दिलं. आज इतके अवॉर्ड नावावर आहेत, नारी सन्मान अवॉर्ड असो, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ लंडनचं अजून एक आहे पार्टिसिपेशन, त्याच्यात माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, नाव आलेलं आहे. रेकीने मला खूप काही दिलं. विदाऊट रेकीची मी माझी लाईफ बघते तेव्हा आय वॉज झिरो. मी आत्ता सुद्धा झिरो आहे, पण रेकीनी फक्त हा सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याचा प्रकाश माझ्या याच्यात दिला. माझा मुलगा 9th मध्ये असताना डिप्रेशनमध्ये गेला होता काही कारणांनी. एन्झायटीमध्ये 6 महिने शाळेत गेला नव्हता, ट्युशनमध्ये गेला नाही. पण जेव्हा मी या रेकीच्या माध्यमातून त्याचं हिलिंग चालू केलं, तर जो पोरगा 9व्या वर्गात 60% घेऊन पास झाला होता, तोच पोरगा 10th मध्ये 90% घेऊन पास झाला. हा रेकीचा. म्हणून मी सांगते की रेकी तुम्हाला खूप काही देते. म्हणजे आता जस्ट रिसेंट एक्सपिरियन्स, आम्ही दिल्लीवरनं आल्यानंतर तिथलं प्रदूषण आणि याच्यानंतर त्याच्या माने इन्फेक्शन झालं आणि मानेला गाठ आली. डॉक्टरने हात लावले, डॉक्टर घाबरले. डॉक्टर बोलले की गाठ कशाची असू शकते, पण टचवूड फक्त हिलिंग आणि होमिओपॅथी औषध, आता तो बरा आहे. नाही तर डॉक्टरांनी सुद्धा घाबरवलं होतं. तसे अनेक अनुभव. आता हे झाले माझे अनुभव. आज माझे कितीतरी विद्यार्थी आहे ज्यांनी, एक स्टुडंट आहे की ज्यांनी पूर्ण फॅमिलीला पहिला विमान प्रवास घडवला. एका मॅडमनी आपल्या फॅमिलीचे लोन फेडले. एका मॅडमनी आपल्या कुटुंबाला घर गिफ्ट केलं. असे अनेक विद्यार्थी या क्षेत्रामध्ये काम करतात आहे. फक्त पैसा म्हणून नाही, पण आपल्याकडे येणारा एक एक रुपया हा ब्लेसिंग मधनं येतो जीवनामध्ये. तुम्ही जेव्हा एखाद्याचं हिलिंग करता आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येतं, जेव्हा तुम्ही खरोखर तो व्हिडिओ बघा 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झालेला किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डरचा, तुम्हाला लक्षात येईल की हिलिंगचे किती रिझल्ट आहे. पण सगळ्यात पहिले सेल्फ लव्ह करावं लागेल. तुम्ही स्वतः आनंदी असाल तर कुटुंबाला अधिक आनंदी करू शकाल. म्हणून सेल्फ लव्ह तेवढंच महत्वाचं आहे. तर मनी मंत्राचा मेन उद्देश काय? दिल्याने वाढतं. ते प्रेम द्याल. तुमच्या दारासमोर एक कुत्रा येत असेल, रोज बिस्किट देऊन बघा, तो तुम्हाला बघेल तर शेपटी हलवेल, तो आपली कृतज्ञता व्यक्त करेल. मग आपल्या आजूबाजूला असलेल्या घरच्या लोकांना प्रेम द्याल तर ते पण मल्टिपल होऊन तुमच्याकडे येणार आहे. आपण मनामध्ये कुरकुर. मला सांगा, आज माझ्याकडे काउन्सिलिंगच्या केसेस येतात, 25 वर्ष लग्नाला झालेल्या, 30 वर्ष लग्नाला झाले, तरी सुद्धा एकमेकांबद्दल प्रेम जिव्हाळा नाहीये. 28 वर्षाचा मुलगा होता मागे एका महिलेचा, आणि ती बोलली मला मॅडम डिवोर्स घ्यायचा आहे. काउन्सिलिंगसाठी जेव्हा केसेस येतात, का समजू शकत नाही आपण? 28 वर्षाच्या काळात जर आपण एखाद्या व्यक्तीला समजू शकत नाही, मग आपण काय करायचं? म्हणजे प्रेम दिल्याची. म्हणून आता पैसा तर सगळं नाही आहे, पण तरी पैशासाठी मंत्र आहे. तुम्ही कुणालाही ट्रान्झॅक्शन कराल, एक प्रार्थना करून करा. हे पैसे मी या व्यक्तीला देत आहे. ऑनलाईन द्या, ऑफलाईन द्या, दूधवाल्याला द्या, भाजीवाल्याला द्या, नाव माहिती नसेल ठीक आहे, मी देत आहे, या व्यक्तीला देत आहे. या व्यक्तीच्या जीवनात सर्व प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू. थँक्यू. आय लव्ह यू. एवढी मनोमन प्रार्थना करा. हा मंत्र तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मल्टिप्लिकेशन देईल पैशाचं. दुसरं, तुमच्या अर्निंगच्या, तुमच्या शक्तीनुसार ऍटलिस्ट 1% डोनेशन चालू करा. ऍटलिस्ट 1% डोनेशन. मी माझा संकल्प केलाय 2026चा की ऍटलिस्ट 2 लाखाची आपल्याकडनं डोनेशन झालं पाहिजे प्रति महिन्याला. हा माझा संकल्प आहे. अजून तेवढ्या लायक मी नाही आहे. ब्रह्मांडाला सांगून ठेवलेलं आहे, जेव्हा होईल तेव्हा, पण सांगून ठेवलेलं आहे की या वर्षभरात ऍटलिस्ट 24 ते 25 लाखाचा फंड मला डोनेशन म्हणून करायचं आहे. कारण मी एक स्वप्न घेऊन जगत आहे. मला एक असं रिसर्च सेंटर काढायचं आहे जिथे येताना व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू असतील, ते दुःखाचे असतील, त्यांच्या जीवनातल्या तणावांचे असतील. जातानाही सेंटरमधनं त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या असतील, पण ते अश्रू निश्चित आनंदाश्रू असतील. या संकल्पासाठी मला एका फंडची गरज असते, तर तो पैसा मला तिकडे जमा करायचा आहे. किंवा गरजू विद्यार्थ्यांना मी यावर्षी संकल्प केलेला आहे. पहिला संकल्प की 200 विद्यार्थ्यांना बॅग, कंपॉस आणि 1 डझन नोटबुक द्यायचे आहेत स्वखर्चातनं. मला म्हणजे माझे स्टुडंट तर म्हणतात की मॅडम आम्ही करू, पण नाही. तर या पद्धतीने आपण करू शकतो. आता दुसरा,
तर 1% डोनेशन. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, माझ्या मैत्रिणींनो, तुमची पर्स जर अशी उलटी गेली आणि तिला झटकलं, काय काय बाहेर पडेल विचार. ठीक आहे, तर त्या पर्सला नीट अँड क्लीन ठेवा. पहिली गोष्ट, माझ्या बंधूंनो, पर्स कधीच फाटकी ठेवू नका. कारण दिवाळीच्या दिवशी तुम्ही कशी तयारी करता लक्ष्मीपूजनाच्या वेळेस बघा. फाटक्या कपड्यांमध्ये स्वतः पूजा करता का? घराला सुद्धा लख्ख सजवता. मग ज्या याच्यामध्ये तुम्ही लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप पैसा ठेवता, तिथे जर फाटकी पर्स असेल तर ती लक्ष्मीचा जीव कुदबरेल की नाही? मग माझ्या मैत्रिणींना साड्यांच्या खाली, तांदळाच्या डब्यात कुठे कुठे पैसे टाकून ठेवायची सवय असते. विचार करा, त्या एनर्जी आहे. जसं आपली प्राण ऊर्जा एक एनर्जी आहे, तसं एव्हरीथिंग इज द एनर्जी. तर ती पैसा नावाची एनर्जी जेव्हा तुम्ही ठेवता, तर त्या एनर्जीला विथ रिस्पेक्ट असे गुंडाळून ठेवलेल्या नोटा असतात. त्याला सरळ ठेवा. प्रत्येक पर्समधली प्रत्येक नोट अशी सरळ अरेंज करून ठेवा. मग फोल्ड होते पर्स, दॅट इज डिफरंट थिंग. पण जेव्हा पैसे ठेवता तेव्हा व्यवस्थित ठेवा. औषधाची बिलं, त्याच्यानंतर एखाद्या उधारीच्या पावत्या या पर्समध्ये ठेवू नका. किंवा खूप सारे औषधं पर्समध्ये ठेवू नका. लोक काय करतात, 15 दिवसाचं औषध आणलं तरी ते बॅगमध्येच पडून असतं. नाही, आजची एक गोळी तुम्हाला कामावर जाताना घ्यावं लागत असेल, कशाची कामावर घ्यावं लागत असेल, तर ती एक गोळी ठेवा ना रोजची. ती तेवढीच एनर्जी तिथे हे करेल. पण जर तुम्ही 15 दिवसाचं औषध बॅगमध्ये घेऊन फिरत आहे, इट विल क्रिएट दॅट काइंड ऑफ एनर्जी. कारण एनर्जीला अट्रॅक्ट करते ना. मग विचार करा ना, का अंबानीकडेच जास्ती जातो? ते त्यांच्याकडे त्या अट्रॅक्शन. आपण दुःखात, मेरे जिंदगी में इतना गम है, बरोबर आहे. अजून एक जबाबदारी घ्यायला आपण तयार नाही. मला कित्येक या 10 दिवसांमध्ये या तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे फोन आले, मॅडम आमच्याकडे असा असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही हिलिंग करून देता का? मी म्हटलं हो, करून देते. पण माझी 1,00,000 रुपये फी आहे, 3 महिने लागतात. 1,100 रुपये पर डेच्या हिशोबाने जर तुमचा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा आहे परमनंटली, तर जेवढ्या दिवसाचं हिलिंग लागेल कमीत कमी 1,00,000 रुपये फी आहे. आणि जबाबदारी घेत असाल तर फक्त माझी 6,000 फी आहे. चॉईस तुमची आहे. कारण मी जर माझी एनर्जी वापरून माझा वेळ तुम्हाला देत असेल तर माझी फी तर द्यावंच लागेल, बरोबर आहे. पण त्याच्यापेक्षा तुम्ही जर शिकून घेतलं तर 6,000 तुम्ही मास्टर हिलर बनून लोकांच्या जीवनात कल्याण करू शकाल ना. आणि माझा उद्देश तो आहे, मला 1,00,000 नाही पाहिजे, तुम्ही परफेक्ट बना आणि लोक स्वतःच्या जीवनाला परिपूर्ण करून इतरांच्या जीवनामध्ये तो आनंद निर्माण करा. आणि मनी मंत्राचा लास्ट पॉइंट, काउंट, COUNT, काउंट हा आपल्या लेफ्ट हँडवर ब्लू पेनने लिहून ठेवा. पाण्याच्या बॉटलवर COUNT, काउंट ब्लू परमनंट मार्करने लिहून ठेवा. आणि काउंट काउंट काउंटचं चॅन्टिंग करा. काउंट मीन इतना आए कि गिनते गिनते ना रुके. ठीक है, हमेशा काउंट करने की जरूरत पड़े, दिन में कितने भी बार. ओके, सो काउंट हा मनी मंत्रा तुम्हाला लेफ्ट बॉडी पार्टवर लिहून ठेवायचा आहे. हा एंजेलिक नंबर आहे जो तुम्हाला समृद्धी देतो आणि त्याचं चॅन्टिंग पण तुम्हाला करायचं आहे. COUNT, काउंट. ओके, त्यानंतर आपल्या घराचे प्रॉपर्टीचे पेजेस, बँक अकाउंट याला 15 दिवसातनं जिथे तुम्ही ते ठेवता त्या जागेला क्लीन करायचं. ज्या कुठल्या ईश्वरगुरूंना मानता तिथे प्रार्थना करायची आणि तुमच्या जीवनामध्ये ती समृद्धी मल्टिपल होऊन येत आहे. तुमच्या त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू डे बाय डे मल्टिपल वाढत आहे, असं प्रार्थना तिथे करायची. एवढ्या गोष्टी मनी मंत्रासाठी जर तुम्ही केलात तर काहीच दिवसामध्ये तुम्ही आर्थिक समृद्धीपर्यंत पोहोचू शकाल. मी माझ्या घरच्यांना सांगितलं, माझ्या चॅरिटीमध्ये बोलायचं नाही, बरोबर. कारण मला माहिती आहे की त्याची जादू किती मोठी आहे. कारण जेव्हापासनं माझी क्षमतेपेक्षा मी जास्ती टार्गेट ठेवते चॅरिटीचा. का बरं? तेवढी चॅरिटी करायचं आहे तर तेवढा येईलही ना आपल्याकडे, बरोबर की नाही. जर मी 2,00,000 रुपये प्रतिमा चॅरिटीचा विचार करत आहे तर मला त्याच्यापेक्षा माझं अर्निंगची पण काहीतरी अपेक्षा असेल. तर त्याच्यामुळे पेरणी बिलकुल माइंडसेटमध्ये करून टाका की येस, कारण जे पेराल तेच उगवेल, निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणूनच पेरताना की येस, आय एम हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड, आय एम रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड, अफर्मेशन द्यायला काय जातं. कारण पेरणी जर केली तर कुठे ना कुठे त्याचं खत पाणी
त्याला भेटलं तुमच्या विचारांचं, ब्रह्मांडीय ऊर्जांचं, तर ते आनंदाचं, सुखाचं, समृद्धीचं पीक तुमच्या जीवनात येणारच आहे. कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते अधिक सुंदर बनवण्यासाठी रेकी ऊर्जा हे सुंदर, अतिसुंदर माध्यम आहे, जे तुमच्या जीवनामध्ये मल्टिपल रित्या आनंद निर्माण करेल. तर इथे आपण ठरवलेलं 10 दिवसांचं जे आपलं सिलेबस आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आता इथून पुढे वेळ येते प्रश्न उत्तरांची. आणि माझ्या प्रॉमिसनुसार तुमचे प्रश्न मी घेणार आहे. फक्त किती तास चालतील त्याची गॅरंटी नाही आहे, कारण सध्या आज संख्या कमी आहे, नाही तर आमचे प्रश्न संपायला 3-3 तास लागतात. तर आज तेवढी संख्या नाही आहे, म्हणून प्रश्न लवकर संपतील अशी अपेक्षा आहे. अर्चना तापडिया मॅडम, अनम्यूट करा. अर्चना मॅडम, हा बोला. मॅडम, थँक्यू थँक्यू. थँक्यू मॅडम. आपण आवरा क्लीन करतो ना, आवरा क्लीन करतो तेव्हा आपण डिलीट करायचं का? आवरा क्लीन केल्यानंतर डिलीट नाही, जेव्हा आपण दुसऱ्यांचा आवरा क्लीन करतो तेव्हा त्या एनर्जी सोबत डिस्कनेक्ट करायचं आहे. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, या पद्धतीने. आणि आपण हे घेतल्यावर बॉलचं सिम्बॉलचं आपण हे केल्यावर त्याला पण डिलीट करायचं का? हो, त्याच्यानंतर डिस्कनेक्ट करायचं. डिस्कनेक्ट करायचं. येस. ओके. थँक्यू मॅडम. पूर्ण सेक्शन पूर्ण छान होतं, एकदम मस्त, पूर्ण एकदम मजा आली, एकदम म्हणजे पूर्ण 10 दिवस कुठे गेले कळलंच नाही. थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू. बोला मॅडम. माईक ऑन करा संजीवनी. हां. नमस्कार मॅडम. नमस्कार. अरे मला हे हां. तर मी तुमचे सेशन थोडे लेट जॉईन केले. तर सुरुवातीचे मला वाटतं 3-4 दिवस मिस झाले माझे. तर त्याच्यानंतरचे मी कंटिन्यू केले सगळे. मी फक्त एक तुम्हाला असं विचारायचं होतं की माझं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लेवल हे दुसऱ्या सरांकडे मी केलेलं आहे. पण तरीही मी तुमचं हे सगळे सेशन केले. आणि सेकंड आणि थर्ड लेवलचं तुम्ही सगळं जे टाकलेलं आहे, तर ते थोडंसं आम्हाला जे शिकवलं तर त्याच्यापेक्षा हे थोडंसं वेगळं आहे. तर काही काही गोष्टी आम्हाला शिकवल्या आहेत. पण तर हेच मला विचारायचं होतं की मग असं काही आहे का की सेकंड आणि थर्ड लेवल म्हणजे पूर्ण आपल्याला पूर्ण पॅकेजची पूर्ण 6,000 द्यावी लागते का? त्याच्यामध्ये असं काही ऑप्शन असू शकेल की त्याच्यामध्ये हे 1, 2, 3 असं आपण वेगळे वेगळे कोर्सेस असे करू शकतो, असं नाही, काही आहे का? ऍक्च्युली सध्या जे आपले क्लासेस चालू आहेत ते पूर्ण पॅकेजमध्ये चालू आहेत. अच्छा. आणि त्याच्यामुळे कसं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही लेवल 1 आता तुम्ही 3 दिवस मिस केलं म्हणजे भरपूर काही मिस केलं हो स्टार्टिंग. हो. तर त्याच्यामुळे तुम्ही तिथले व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला फरक लक्षात येईल. कारण बरं. आपण बिफोर स्टार्ट माइंडसेट आणि ह्याच्यावर सगळं काम करतो. तर बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला जे फी मध्ये आहे आपली एकदम लाईफ टाईम ऍक्सेस सोबत ती फी आहे. त्याच्यामुळे फी मध्ये मी यापेक्षा कमी डिस्काउंट नाही देऊ शकत, कारण आपला सगळं स्टाफ, लाईफ टाईम ऍक्सेस, ऍपचं मेंटेनन्स आणि तुम्हाला असलेल्या सगळ्या जे काही प्रश्न आहेत तर त्याच्यासाठी गायडन्स. कारण आता लिटरल सांगते की मी 1-1, 2-2, 5-5 लाखाचे कोर्सेस स्वतः केलेत, पण साधा कोचचा नंबर सुद्धा आपल्याकडे नसतो. आणि बरोबर. आपल्याकडे इतकं फॅमिलियर वातावरण आहे की म्हणजे एक फॅमिली सारखं रिलेशन हो असतं. एक हो प्रोग्राम मध्ये भेटल्यानंतर ती हो अटॅचमेंट. हो. आणि ते का तर तुमच्या लाईफमध्ये कदाचित आज नसेल, पुढे येऊही नये, पण जर तेव्हा तुम्हाला गायडन्स लागतं तर कोच कधीच तुमच्याकडे नसतो. तुम्ही ते लाईव्ह मध्ये येऊन विचारू शकता. आपली व्हॉट्सअप मेसेज सिस्टम कंटिन्युअस तुमच्यासाठी असते आणि खूप अर्जंट असेल तर मी वेळ काढून बर कॉलवर सुद्धा मार्गदर्शन करते. पण बर प्रत्येकाशी रोज कॉलवर बोलणं शक्य नसतं, कारण 5 ते 7 बरोबर सेशनच, बरोबर. 5-5 सेशन असतात. हम्म, हम्म. बाकी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर व्हॉट्सअप फॅसिलिटी आपल्याकडे 4 लोकांची टीम आहे जी कंटिन्यू तुमचे व्हॉट्सअप मेसेज चेक बरोबर. करून हम्म, माझ्यापर्यंत ते मेसेज पोहोचवून, त्यांना जर हम्म, नाही समजलं एखादं हम्म, तर ते हम्म. माझ्याकडनं गायडन्स घेऊन तुम्हाला लगेच आन्सर करतात.
खूप इमर्जन्सी असली तर मॅडम मला मला कॉल सुद्धा माझे स्टाफ बर लावून देतात की मॅडम बर यांच्याशी अर्जंट तुम्हाला बोलायचं आहे. ही फॅसिलिटी ठीक आपल्याकडे अवेलेबल आहे. तर त्याच्यामुळे आपली जी ओके फी आहे लाईफ टाईम ऍक्सेस सोबत ती तेवढी आहे. बर ठीक आहे ठीक ना आहे. मॅम. आणि अजून एक विचारायचं होतं की जसं मी उशिरा जॉईन केलं तर त्याच्याप्रमाणे काही काही गोष्टी तुम्ही ज्या सांगतात की हे तुम्हाला माहिती आहे हे तुम्हाला माहिती आहे जसे 5 स्टेप्स तर ते काही मला कळलं नाही. तर आणि जे त्याच्यासाठी नोट्स जे आपले रेकी जेव्हा तुम्ही सेकंड थर्ड लेवलला ऍडमिशन घेता हां तर हां आपलं ऍप आहे. ऍपमध्ये तुम्हाला लेव्हल 1, लेव्हल 2 आणि रेकी मास्टर लेव्हल याचं रेकॉर्डिंग मिळतं. म्हणजे त्याच्यात जे आपले बोनस अच्छा कोर्सेस आहे, जे हं, आता जे लाईव्ह मध्ये घेणार आहे मी यावेळेस हं, नवीन वर्षाच्या पहिल्या हं. बॅचमध्ये जे हे बोनसेस असतात तर ते मी प्रत्यक्ष शिकवते. बाकी बॅचेसला रेकॉर्डिंग मिळतं. तर बरं ते लाईव्हचं पण तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग मिळेल. म्हणजे तुमच्या ज्या काही कन्सेप्ट आहे, जे राहून हं, गेलेले सेशन आहे ते हं, तुम्हाला डे वाईज म्हणजे ज्या हं. दिवशी आपली बॅच चालू झाली त्या दिवशीपासून डे वाईज त्याचं रेकॉर्डिंग बरं तारीख तुम्हाला आणि मिळेल. जे तुम्ही लाईव्ह सेशन मध्ये सांगता तर प्रत्येक गोष्ट पीडीएफ मध्ये नसते म्हणजे तुमचे सेशन पाहून आपल्याला नोट्स पण काढायचे अपेक्षित आहे बरोबर. हा, नाही नाही नाही, नोट्स मिळतात ना तुम्हाला. पीडीएफ दिलेला आहे त्याच्यात भरपूर आहे. हा, पीडीएफ आहे एवढंच आहे पण की काही काही याच्यात गोष्टी ऍडिशनल तुम्ही ज्या सांगितलेलं सांगतात असतं. त्या पीडीएफ शिकवताना मध्ये मॅडम कसं आहे नसतात. मी हात राखून शिकवत नाही ना. हा सिलेबस तर ओके तेवढाच आहे. तर त्याच्यामुळे त्या अच्छा जास्तीच्या गोष्टी शिकवल्या जातात. तर प्रत्येक अच्छा गोष्ट काही लिहून पीडीएफ मध्ये मी बरं नाही देऊ शकत. बरं ओके ओके ठीक आहे थँक्यू मॅम. चालेल, थँक्यू. प्रांजल. गुड इव्हनिंग मॅम. मॅम माझं स्माइली. ना मला सेकंड अँड थर्डला ऍडमिशन घ्यायचंय बट माझा फर्स्ट लेवलचा अटोनमेंट बाकी आहे म्हणजे मी हा, झालेलं तर आहे ज्यांचं माझ्याकडे मी फर्स्ट झाले. लेवलचं अटोनमेंट राहून गेलेलं आहे, सेकंड लेवलचं शक्तिपात होण्याच्या आधी जेही लोक सेकंड थर्ड लेवल ऍडमिशन घेतील त्यांचं ऍडमिशन म्हणजे शक्तिपात करून देण्याची जबाबदारी माझी राहील. ओके चालेल थँक्यू. ओके, थँक्यू. बाबर मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. थँक्यू. तुम्ही खूप काही दिले आणि मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे जसं की बघा आता ते केंगन वॉटरचं ते सांगतात ना की ते वॉटर घेतलं की आपले बरेचसे आजार वगैरे होतात. तर त्यापेक्षाही आपण जे वॉटर चार्ज करतो ते जास्त इम्पॅक्टिव्ह आहे ना? मॅडम तुम्हाला सांगते, मास्टर मी जे काही बोलते उदाहरण आहे ते मास्टर लेवलचे नाही, तर तुम्ही फर्स्ट लेवलची त्याला कम्पेअर करू नका. आपले एक स्टुडंट आहे धनंजय म्हात्रे म्हणून. कोरोना काळात बाय प्रोफेशन इंजिनियर आहेत आणि कोरोना काळामध्ये त्यांच्या घरासमोर रांग लागायची. कशासाठी? फक्त पाणी चार्ज करून मागायसाठी. कारण इकडे कोचिंग बंद झालं होतं त्यांचं. ते एका इन्स्टिट्यूटला कोच होते आणि कोचिंग बंद झाले. तर त्यांच्या खेड्यात जाऊन राहत होते. तर त्यांना लोकांना माहिती झालं आणि लोक त्यांच्याकडे बॉटलमध्ये रोज पाणी चार्ज करायला. ते मास्क लावून सगळ्यांचं पाणी चार्ज करून द्यायचे. सर्दी खोकला ज्यांच्याकडे होतं तर प्रायमरी स्टेजवर त्यांच्या पाण्याने त्यांच्या अख्ख्या गावात मदत केलेली आहे. तर एक लक्षात घ्या की हे खूप सुंदर ऊर्जा आहे. हा येस. ठीक. येस. ओके, थँक्यू. मयुरी मॅडम. मयुरी अप्रे बोला. मॅम हा हा कोर्स खूप छान मी काही कारणामुळे पुढचं नाही करू शकत पण मला म्हणजे आपल्या ग्रुपवर तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे किंवा कोणाचा तुमच्या टीम मधला मिळेल का म्हणजे पुढे जर काही प्रॉब्लेम आला तर कॉन्टॅक्ट करा. मॅडम आपला जो तुम्हाला पेमेंटसाठी नंबर दिलाय ना तो आपला ऑफिसचा नंबर आहे आणि त्या ऑफिसच्या नंबरवर तुम्ही तुमची काय म्हणजे असेल काही अडचण तर तुम्ही तिथे मारा हे करू शकता, प्रश्न टाकू शकता. परत आपली एक अजून फॅसिलिटी असते आपल्या विद्यार्थ्यांसाठी. जर एखादी मेडिकल इमर्जन्सी येऊ नये पण आली एखाद्यावर तर त्यांच्या फॅमिलीसाठी किंवा त्यांच्यासाठी आपली वर्टिक टीमकडनं निशुल्क हिलिंग दिल्या जातं. म्हणजे कुठलंही चार्ज न करता इमर्जन्सीमध्ये आपली टीम त्यांना हील करत असते. पण कोणत्या जे लोक सेकंड आणि थर्ड लेवलला असतात त्यांच्या त्याचं रिझन आहे जर आपण सर्वांसाठी जर परवानगी दिली तर मग एवढी आपल्याकडे टीम नाही आहे की जे सगळ्यांचं हिलिंग करू शकेल. तर फक्त आपले वर्टिक्स फॅमिलीचे मेंबर्स जे सेकंड थर्ड लेवलला आहेत आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स यांच्या हिलिंगची जबाबदारी जर इमर्जन्सीमध्ये त्याच्यात हात दुखतोय पाय दुखतोय त्याच्यासाठी तुम्ही स्वतः शिकताय. इन केस ऑफ एनी मेडिकल इमर्जन्सीमध्ये आपली टीम त्यांना हिलिंग देत असते. ओके, चला. निशांत सर बोला. ठेवण्यासाठी म्हणजे आपण
मी क्लास जॉईन करण्यासाठी 3 लोक सहाय्यभूत आहेत माझ्या मला. पहिलं म्हणजे श्री स्वामी समर्थ, त्याच्यानंतर दुसरं तुमचे बाबा आणि माझे बाबा एकाच संघटनेचे अधिकारी आहेत. ओके. तिसरं म्हणजे रेकी. तिघांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम जेव्हा तुमचे ते व्हिडिओज वगैरे युट्यूबवर बघितले, त्याच्यानंतर ऍक्च्युअली मी लेवल 1 चा केलेला होता क्लास दुसऱ्या एक संस्थेतून. लेवल 1 चा केला तेव्हा माझे हे चालू होतं 21 दिवसाचं सर. त्याच्यानंतर मला कळालं की अशा अशा घेतात. आणि परत दुसरे माझे मित्र किशोर भंडारी नाशिकचे, तर त्यांनी सुद्धा तुमच्याकडनं केलेला होता. त्यांचाही अनुभव मला खूप छान होता. नंतर मी थोडंसं युट्यूबवर वगैरे बघितलं, म्हणजे मी तुम्हाला फोन केला त्याच्यानंतर 29 तारखेला तो पण केला. फक्त एक क्लास मिस झाला, पण बाकी सगळे मी तुमचे अटेंड केले ऑफिसमधून किंवा जसं शक्य झालं. खूप म्हणजे आता खूप एनर्जेटिक थोडंसं वाटतंय. ऍक्च्युअल मला 12 वर्षापासून पाठदुखीचा त्रास आहे. तर आता ह्या जशा तुमचे 10 दिवसाचे सेशन झाले त्याच्यातून खूप रिलीफ वाटायला लागले. म्हणून मी आता लेवल 2 आणि 3 हा तुमच्याकडनंच करायचा. चालेल. स्वागत आहे त्याच्यामुळे आपलं. तुमचे धन्यवाद. थँक्यू, थँक्यू. पुढे आपण सोबत राहू. नक्की. चला, थँक्यू. दर्शना अनम्यूट करा. मॅडम, मला एक विचारायचं होतं. हे मॅडम, मी ना काल तिथं हे घेतलं, हिलिंग घेतलं. माझं थोडं इथलं खांद्याचं इथलं दुखत होतं. पण मग माझं काही चुकतंय का? फक्त मला विचारायचं होतं मॅडम. बोला. आता मी सेकंड लेव्हल मी घेतली ऍडमिशन, म्हणजे घेणार आहे. पण मला असं वाटतं की मॅडम मला इथं काहीतरी माझं राहतंय का काय करण्यामध्ये? पहिल्यांदा मी सगळ्यांचे आभार मानले आणि ते 24 चक्रांमधलं मी खांद्याला हे केलं होतं, हिलिंग दिलं होतं पूर्ण. पण मग माझं काय राहतंय का मॅडम? कारण कमी वाटत नाहीये. मी शेवटी पेन किलरची गोळी घेतली, ऍसिडिटीची पण घेतली, की मला काल भीती वाटायला लागली की मला अटॅक वगैरे येते का काय, असं झालं होतं ते कंडिशन. पण मग बघा, मी शेवटी मन चिंतिते वैरिन चिंते. बरोबर आहे. हो. मनामध्ये कुठलाही विचार, जर तुम्ही अंधारात चाललाय आणि त्या अंधारामध्ये दोरीवर पाय पडला आणि तुम्ही त्या हं. दोरीला साप समजला, तर मेंदूमध्ये साप येण्याच्या व्हायब्रेशन्स तयार होतात. मी का बरं माइंडवर काम करते त्याचं रिझन ओके. सांगते. गुगलवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता. एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा सांगितली होती आणि त्याला सांगितलं होतं की तुला मृत्यूदंड स्नेक बाईटने होईल, म्हणजे तुला साप हं. चावेल असं त्याला सांगितलं होतं. आणि त्याच्या तोंडावर कापड टाकलं आणि त्याला फक्त पिन टोचली आणि तो मरण पावला. आणि जेव्हा त्याचं पोस्टमॉर्टम झालं, ऍक्च्युअल त्याच्या बॉडीमध्ये कोबराचं विष सापडलं. कोणी तयार केलं हे? रिअल आहे, मी नाही, गुगलवर तुम्ही सर्च करू शकता. तर हे कोबराचं विष हे तयार करण्याची माइंडमध्ये जशी शक्ती आहे, तसं जे जीवन हं. परमसुखाच्या ऊर्जा, आनंदाच्या ऊर्जा, आरोग्याच्या ऊर्जा निर्माण करायची आहे. आता तुम्ही कुठल्या ऊर्जेला महत्व देता? एव्हरीथिंग. म्हणजे जसं मी हं. की आपल्या आतमधल्या देवाला जागृत करायचं आहे की दानवाला आपल्या हातात आहे. आज फक्त हां. एनर्जीचं नाव आहे. ब्रह्मांड देव कोणी पाहिला नाहीये, तो एनर्जी स्वरूपात प्रत्येक क्षण आपल्या ह्याच्यात आहे. आपण जिवंत आहे याचंच प्रमाण आहे की ईश्वरीय शक्ती आहे. बरोबर की नाही? बरोबर आहे. कोणीतरी बरोबर. चालवणारं आहे आपल्याला. कोणी, हो. बरेच लोक म्हणतात माझा देवावर विश्वास नाही, पण त्यांचाच खरा विश्वास असतो. कारण ते जरी देवाला मूर्ती स्वरूपात मानत नसले, पण ते त्यांच्या कर्माला मानतात आणि हो, त्यांच्याकडनं हो. करून घेणारा शेवटी तोच आहे. एव्हरीथिंग हं. ओनली. ओके, तर ते मी घाबरू त्या नका. रेकी लेव्हल 1 हा स्वयंशुद्धीकरण कालावधी असतो. यात आपण हळूहळू आपल्या ऊर्जांना शुद्ध, एक पीक यायला मॅडम 3 ते 4 महिने लागतं. मग आपल्या आरोग्याचं जे आपण एवढ्या वर्षापासून या देहावर अन्याय केलेले आहे, त्याच्यावर प्रेम केलेलं हं. नाही आहे, नवीन प्रेम निर्माण व्हायला वेळ लागेल की नाही? हो. तर प्रयत्न करा, नक्की होईल. नाही मॅडम, ऍक्च्युली मी त्यासाठीच क्लास करते ही, की एवढ्यासाठीच की माझा थोडासा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे आणि ती बिलकुल जी बिलकुल भीती वाढेल. आहे ना. हां. थँक सेल्फी मॅडम. सेल्फी थँक चॅलेंज आहे माझं वालं. थँक सो मच. थँक्यू. एक आपल्याकडे अबुधाबीच्या विद्यार्थिनी होत्या आणि त्यांनी म्हटलं होतं, मॅडम माझ्या आयुष्यात कशाचीच काही कमी नाही. आपल्या इथल्याच होत्या, तिकडे सेटल झालेल्या
आयुष्यात कमी म्हणायला कशाची गोष्ट नाही, पण आनंदीत जगता येत नाही म्हणे. काय करावं? मी म्हटलं ठीक आहे, मी चॅलेंज घेते तुम्हाला. चॅलेंज झाल्यावर मला फक्त तुमचा असा फोटो पाहिजे, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त वाला, चेहऱ्यावर स्माइल्स. 2 महिन्यात त्यांनी मला फोटो पाठवला होता. तर ते टास्क असतात. हळूहळू हळूहळू ती सगळी नकारात्मक ऊर्जा डिॲक्टिव्हेट करून पॉझिटिव्हिटीचं प्रेरण करायला वेळ लागतो. ओके. उषा ब्रह्मचार्य. माईक ऑन करा मॅडम. उषा मॅडम माईक ऑन करा. हा बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा 10 दिवसाचा कोर्सने मला तर खूप आनंद आला. म्हणजे मी 4 वाजले का माझं टाइम बघायचं, चालायचं, 4:15 झाले का हे करायचं आपल्या लाईनवर. आणि रात्री मला थोडं खूप ऍसिडिटीचा त्रास झाला होता. मी मग पूर्ण ते व्हिडिओ लावला आणि मग पाणी पिऊन घेतलं अर्धा ग्लास. मग नंतर गोळी घ्यायचं काम नाही, एकदम व्यवस्थित झालं. मला दुसऱ्या तिसऱ्या करायची खूप इच्छा आहे, पण सध्या मी आता गावाला जात आहे. मी आल्या का तुमच्या बरोबर कॉन्टॅक्ट करेल, मग पुढचं मी करेल नक्की. चालेल, काही हरकत नाही. धन्यवाद. थँक्यू. खूप मेहनत घेतली तुम्ही. थँक्यू. स्नेहल मॅडम अनम्यूट करा. नमस्ते मॅडम. नमस्ते. मी पूर्ण सुरुवातीपासून जॉईन केला आणि मी ते मुलावर वगैरे करते, पाणी चार्ज करून वगैरे देते त्याला प्यायला. आणि हे असं बॉल वगैरे असं करून तर माझ्या हातातून असं सतत असं वाफा निघाल्यासारखं असं वाफा सतत. नाहीये, रेखेची ऊर्जा आहे ती, जी तुम्ही अनुभव घेताय. आणि म्हणजे असं दिवसभर चालू असते. मी म्हणजे काहीही काम करत असलं तरी माझं लक्ष मग सगळं इथेच त्या असतं. त्या ऊर्जांचा व्यावहारिक जगतामध्ये चांगलं करण्यासाठी उपयोग करा. ब्रह्मांडाने दिलेला म्हणजे आशीर्वाद असं आहे. अजूनही असं चालूच आहे ते, असं सतत असं चालूच राहते जेव्हा नाही दिवसभर. पाहिजे तेव्हा नाभीपासनं कट 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 डिलीट करायचं. म्हणजे त्या ऊर्जांना तिथे तुम्ही ब्रेक लावता. अच्छा. हा तेच म्हणायचं होतं की कसं त्या म्हणजे ऊर्जांना चालूच डिस्कनेक्ट राहते. करायचं. अच्छा. जसं पाण्याचं टॅप म्हणजे पाणी भरून झाल्यावर आपण नळ बंद करतो ना, तसा रेखेचा फ्लो डिस्कनेक्ट करायचा. तेव्हा कट म्हणजे डिलीट पासून त्या एनर्जीला कट. सकाळी ते पूर्ण असं हे केल्यानंतर पासून मग ते असं चालूच राहते पूर्ण. तर ते तुम्ही डिस्कनेक्ट नाही करत आहे, त्याला गरज नसताना डिस्कनेक्ट करायचं. अच्छा. हा. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. डॉक्टर सीमा. नमस्ते. मैं डॉक्टर सीमा। मैं ग्रेटिट्यूड मैडम के लिए और प्रणाम, क्योंकि मैं दिल्ली से सबसे बात कर रही हूँ। मेरा सबसे निवेदन है, मैं मैडम से जब से जुड़ी हूँ, मैं एज एस्ट्रोलॉजिस्ट और न्यूमरोलॉजिस्ट वास्तु एक्सपर्ट हूँ। रेकी मेरे साथ मैडम की वजह से आई है। मैं जब भी वास्तु देखने के लिए जाती हूँ, मैडम का नाम लेकर उस वास्तु को जब हील कर रही हूँ, तो मेरे रिजल्ट बेस्ट आ रहे हैं। और हम बस अपने आप को पोस्टपोन करते हैं कि मैं नेक्स्ट टाइम करूंगी। तो कल का दिन किसी ने नहीं देखा, आज आपके पास अपॉर्चुनिटी है और साक्षात सरस्वती सिखा रही है हमें, तो हमें उसका आनंद लेना चाहिए। क्योंकि मैं इतने दिनों से मैडम के सानिध्य में हूँ, तो मुझे बहुत अच्छा लग रहा है। और सबसे बड़ी बात कि अपनी कितनी एज है इसका भी आप ध्यान मत रखिए, बस रेकी आपको चुन रही है, आपने उसका आनंद लेना चाहिए। और आपने पैसों की तरफ तो बिल्कुल नहीं देखना चाहिए, क्योंकि मैडम बहुत ही कम रेट में सिखा रही है। पैसा ही नहीं ले रहे, मैं तो बोल रही हूँ पैसा ही नहीं ले रहे, जस्ट वो एक टोकन अमाउंट है, ग्रेटिट्यूड अमाउंट है। तीसरी बात है कि मैडम ने नॉलेज बहुत पैसा देकर गेन किया, लेकिन समाज सेवा का उनका जो व्रत है उसकी वजह से कम रेट में मिल रहा है। हम हमारे अकल्ट के फील्ड में मुझे इतना सिंप्लिसिटी से सिखाने वाले ये फर्स्ट टीचर मिले हैं कि जो लाइफ टाइम का एक्सेस दे रहे हैं। जितने मैंने क्लासेस की उतने सब में कि 1 महीना मिलेगा, 1 साल मिलेगा, टीचर तो मिलेंगे ही नहीं, बात ही नहीं करेंगे। लेकिन मैडम का जब हमारा मैसेज जाता है तो एक दिन में तो उनका रिप्लाई आता ही आता है। तो सबसे निवेदन है कि नेक्स्ट एडमिशन के लिए सोचना नहीं, आप जस्ट यहाँ पर आ गए ना तो दूसरी जगह पे जाना की जरूरत ही नहीं है, जस्ट यहाँ पर आको स्टे हो जाओ। और मैडम फर्स्ट क्लास ही इतना सुंदर तरीके से सिखाते हैं ना, उससे सुप्रीम लेवल का नॉलेज और हीलिंग रहता है उसमें। प्रॉपर मैडम का शब्द एक एक हीलिंग करता है हमारे। जब वो नेक्स्ट बैच में हमें सेकंड लेवल में सिखाएंगे
सब और भी बढ़िया तरीके से कैसे प्रोटेक्ट करना है और खुद कैसे हीलिंग कर सकते हैं आप। तो इतना सुंदर है, मैं बहुत ही मैडम के लिए ग्रेटिट्यूड है मेरी तरफ से, और थैंक सरस्वती माँ को साक्षात प्रणाम है मेरी तरफ से। थैंक यू थैंक यू। मैम थैंक यू, थैंक यू। बहुत बहुत ब्लेसिंग, और बहुत बहुत मैडम आपका बहुत ही ज्यादा शुक्रगुजार हूँ, ताकि आपकी वजह से मैं इतना अर्न कर पा रही हूँ। थैंक यू थैंक यू थैंक यू मच। श्रुती सावंत. हा मॅडम, येतोय का आवाज माझा? येतोय, बोला. हा हा मॅडम, मला काय विचारायचं आता 12 तारखेपासून दुसरी आणि तिसरी लेवल होणार, हम्म. त्यानंतर लेवल किती अजून आहेत, त्याच्यासाठी किती कालावधी आणि त्याची फी काय असेल, म्हणजे पूर्ण मॅडम, रेकी ही जी ग्रँड. दुसरी आणि तिसरी लेवल आहे ना, हा ती एक मास्टर हा हीलर म्हणून हा 100% ऊर्जाने प्रॅक्टिस करण्यासाठी इनफ आहे. हो. त्याच्या पुढे 2 लेवल आहे, चौथी आणि पाचवी, जी मी एकत्रितपणे घेत असते, कारण ते तो फक्त कालावधी. 2 हा फीज डिवाइड करण्यासाठी लोकांनी केलेलं आहे. तर त्याच्यामुळे अच्छा. आपण चौथी आणि पाचवी लेवल एकत्र करतो आणि ती ग्रँड हा मास्टर लेवल आहे. तर ती तुमचं 3 महिने इथे ही कम्प्लीट व्हायला, तरी क्लास 20 दिवसांचा असते, 90 हम्म डेजची हम्म प्रॅक्टिस झाल्यावर तुम्ही जर ते ग्रँड मास्टरकडे गेलात तर ते जास्त उपयुक्त आहे. पण हम्म 90 डेजची प्रॅक्टिस करून, अच्छा. ओके कारण ओके. ती आणि जबाबदारी आहे. ग्रँड मास्टर हो कोणी हो. नये, ती एक हा जबाबदारी आहे. आणि मॅडम, मला अजून एक विचारायचं आहे. काही वर्षांपूर्वी ना मी आपण एक संप्रदाय म्हणू त्याला, आता मला नेमका शब्द नाही सांगता येत आहे, निर्मला देवी, त्यांच्या इथं ते 7 चक्रा, कुंडलिनी जागृती, असं म्हणजे मला तिथं अनेक वेळा जाऊन ते 7 चक्र कळलेच नाही, जे आता 10 दिवसात कळले, ते तिथं जाऊन मला काहीच कळलं नव्हतं. पण ते रेकीशी संबंधित आहे का तो विषय, मॅडम बघा, की नाही? प्रत्येक जण नाही, रेकी म्हणजे काय आहे? ब्रह्मांडीय ऊर्जा, बरोबर आहे. हम्म. आता हो. आपण जसं प्रभू रामचंद्रावर एखाद्याची श्रद्धा असेल, प्रभू कृष्णावर हम्म असेल, माझी स्वामी समर्थांवर आहे, भोलेनाथावर आहे, तर ऊर्जांचे स्त्रोत वेगळे जरी असले तरी स्त्रोत वेग ऊर्जा एकच आहे. आता एकच आहे. आज भारतामध्ये रेकी, कोणी हनुमान रेकी म्हणून शिकवतो, कोणी गायत्री रेकी, कोणी दुर्गा नारायण रेकी म्हणून शिकवत आहे, बरोबर आहे, कोणी हम्म. शिवशक्ती रेकी हो. म्हणून शिकवत आहे. तर ऊर्जांचा हम्म. स्रोत हा शेवटी व्हॉट इज दॅट? इट इज द एनर्जी, बरोबर आहे. शेवटी तुम्हाला हो. कनेक्ट कशाची करून दिला जातं? ब्रह्मांडी ऊर्जांची. तर हा ब्रह्म ऊर्जांचा स्रोतच आहे, जो तुमच्यासाठी ब्रह्मांडाने दिलेला आहे. तर मग त्याला एखाद्या, जसं आता स्वामी समर्थांचंच म्हटलं की अक्कलकोट हम्म. मध्ये तुम्हाला जास्ती नियम नाहीये, तुमचे 2 हस्त आणि 1 मस्तक तुम्ही स्वामींच्या चरणावर लीन केलं तर ठीक होतं. पण तेच आपण काही दिंडोरीला वेगळे. त्यात मग काही नियम आले, काही याच पद्धतीने पूजा करायची असं. तर हो. मग असे बघतात ना, की एका आईचे 4 मुलं जसे जसे वाढतात तर 4 वेगवेगळ्या दिशेने जातात, 4 वेगवेगळ्या संस्कृती येतात. त्याच पद्धतीने रेकी, जसं तर निर्मला देवींचं म्हटलं, तर ते पण एक हम्म. ऊर्जेचं भांडार आहे, बरोबर आहे. अच्छा. श्री श्री हो. रविशंकरांची सुदर्शन क्रिया, ती पण एक एनर्जी ती पण सायन्स आहे, बरोबर आहे. हम्म. रेकी हम्म. ही ऍक्च्युअली आपल्या भारतातनच आलेली आहे. भगवान बुद्धांनी तपश्चर्या करून जे अष्टांग मार्ग सांगितले किंवा विपश्यना, त्याच्यातनं जो बाहेर पडलेला प्रकार आहे, तो पण एक हिलिंगचा ऊर्जा प्रकार आहे, जो हम्म. हम्म. श्वासातून हिलिंग करतो. तर या जगामध्ये डिफरंट डिफरंट मॉडेलिटीज आहे, हम्म. बरोबर आहे. पण रेकी हो. हे एक असं शास्त्र आहे ज्याच्यात शक्तिपाताच्या माध्यमातून आपल्याला मेहनत कमी करावी लागते, फळ लवकर मिळतं. कारण इथे एनर्जी एक्सचेंज हा गुरुकडनं शिष्याला मिळाला की तो ऍज इट इज हम्म. त्या ऊर्जांचा वापर करू शकतो. करू शकतो. थँक्यू मॅडम. थँक्यू. सुनीता महाडिक. हॅलो, गुड इव्हनिंग मॅम. स्माइल इव्हिनिंग, बोला. स्माइल प्लीज. मॅडम, मी तुमचा खूप दिवसापूर्वी एकदा कोर्स केला होता. पॉझिटिव्ह एनर्जी कशी हे करायची असते, ह्यातून मी बऱ्याच म्हणजे वेळेला शिकले होते. मी जातीने जैन आहे आणि माझे गुरु आहेत प्रमाण सागरजी महाराज. तुम्ही मंगल मंगल होय जगत मी हे सांगितलं ना, ते माझे गुरु आहेत. आणि त्यांच्याकडून मी पॉझिटिव्ह कसं राहायचं आणि पॉझिटिव्ह विचार कसे करायचे, त्यांचे मी रोज प्रवचन ऐकत होते. त्यातून माझा खूप सकारात्मक बदल, मला मायग्रेनचा प्रॉब्लेम होता, तो कमी झाला आणि माझ्यामध्ये खूप असं बदल झालं. आज काल मी आता 10 दिवसाचा मी तुमचा कोर्स करते. सुरुवातीचे माझे 1 दिवस मिस झालं, त्यानंतर मी कंटिन्यू 9 दिवस जॉईन झाले.
आणि काल माझी मुलगी आहे सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह मध्ये सर्व्हिसला आहे आणि ती बाहेरून पण असं म्हणजे तिला काम घेते. काल एक क्लायंट तिच्याकडून गेला आणि ती इतकी नाराज झाली की तिला असं काही कळत नव्हतं दिवसभर. मग मी तिला थोडंसं हिलिंग करून मी तिला हे केलं की पॉझिटिव्ह कसं राहायला शिकायचं आणि आपण पॉझिटिव्ह राहिल्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये काय बदल होतो हे तिला सांगितल्यानंतर ती काल दिवसभर इतकी एनर्जेटिक होती की ऑफिसमध्ये खूप लोकांना तिनं हसवलं. स्वतः तर हसली, तिनं सगळ्यांना हसवलं. तिचे सर विचारले की तू आज काय खाऊन आलीस घरामध्ये, तुझ्या मम्मीने तुला काय खायला घातलंय आज? मग तिनं सांगितलं की मम्मीने मला फक्त असं असं हिलिंग हे करून मला पाणी दिलं असं म्हणून. मग मी म्हटलं आपण सकारात्मक राहिलो तर खूप आपल्या जीवनामध्ये बदल घडतात. हे मला प्रत्येकाला सांगायचं आहे. खरंच होतो. आणि म्हणून नेहमी आनंदी राहायला शिकायचं. अनेक मॅडम माझी नस अडकली होती पायामध्ये 4 दिवस झाले. मी गोळ्या खाल्ले, सगळं केलं, पण ती काही केली कमी होत नव्हती. मला मांडी घालता सुद्धा येत नव्हतं. मी पाय लांब करून तुमचे क्लासेस जॉईन केले होते आणि ज्या वेळेला काल तुम्ही हिलिंग केला, ती पूर्ण नस माझी पायातून अशी म्हणजे मोकळी झाली आणि माझा पाय पूर्ण बरा झाला आज. आज मी पूर्ण तुमचं सेशन होईपर्यंत मी मांडी घालून बसले. चला, ग्रेट. खूप छान. इतकं छान एनर्जी मिळाली मला. थँक्यू मॅम. ऑल द बेस्ट. थँक्यू. सतीश सर. सतीश सर अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. नमस्कार. सकाळी मी ज्यावेळेस प्रॅक्टिस करतो ना त्यावेळेस माझं जरा कन्फ्युजन होतं आणि ते काय म्हणायचं जरा थोडं उलट सुलट होतं आणि विश्वास आहे परंतु ते विश्वासाचं फिलिंग मला येत नाही असं. किंवा हातामध्ये पण आपण जेव्हा करतो ना तर तेवढं फिलिंग येत नाही. जशी लोक म्हणतात की मला हे फिलिंग येतं, ते फिलिंग येतं, हे माझं चांगलं झालं, ते माझं चांगलं झालं, तर ते माझ्या ह्याच्यात काही येत नाही, म्हणजे ते जाणवत नाही. येत असेल पण जाणवत नाही. सर, तर प्रत्येकाच्या ऊर्जांची ग्रहण क्षमता, कारण वी आर नथिंग, त्याच्यासोबत आहे तो कशा पद्धतीने आपल्याला त्या ऊर्जांची कनेक्ट करतो. इट इज विल त्याच्या हातात. 1 2 3 4 5 प्रोसेस ही डेली केल्यामुळे तुम्हाला हळूहळू ऊर्जांची अनुभूती येईल. प्रॅक्टिस चालू ठेवायची. प्रॅक्टिस चालू ठेवायचं. प्रॅक्टिसच आहे, कारण आपण आता जस्ट शिकलेलो आहे, त्या ऊर्जांना फक्त स्पर्श केलेला आहे. अजून त्याचं ऍक्टिव्हेशनसाठी 21 दिवस स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटल्या जाते आणि रेकी प्रथमतः आपल्यातले ब्लॉकेजेस दूर करते आणि त्याच्यानंतर मग आपल्या इच्छित कार्यापर्यंत नेते. आणि कधी कधी काय असतं की आपल्या लाईफमध्ये ब्लॉकेजेसच असतात की ते क्लिन्झिंगसाठी वेळ लागतो आणि म्हणून तुम्हाला त्या ऊर्जांच्या अनुभूती होण्यासाठी वेळ लागत असतो. म्हणजे जरी थोडंसं मागं पुढं झालं, उलट सुलट झालं तरी सुद्धा त्याला काहीच नाही. मन चंगा तो कटोती में गंगा. हा, ते तर आहे, बरोबर आहे. म्हणून मनाला, तुम्ही जर मनामध्ये शंका ठेवाल, अरे मला जमत नाही, मला जाणवत नाही, तर सतत सतत त्या सूचना मनापर्यंत पोहोचत आहे. आणि जिथे तुम्ही म्हणाल की नाही मला संपूर्ण ऊर्जांचा सुंदर अनुभव येतोय आणि मी या ऊर्जांसोबत जीवनामध्ये आनंदाची अनुभूती घेत आहे, तर तुम्हाला तीच ऊर्जा मल्टिपल आणि आनंदाने जाणवायला लागेल. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. निलेश. नमस्कार मॅडम. मी निलेश मोरे विरारवरून बोलतोय आणि तुमचे हे 10 दिवसाचे लेक्चर मी अटेंड केले. अतिशय सुंदर. कारण हा अनुभव म्हणजे मी तर म्हणेन की फार वेगळा आहे. कारण तुमचा जो फ्लो आहे, तुमचा जो मी म्हणेन की त्याच्यामध्ये जी कळते तुमचं नॉलेज, त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही मास्टर आहात हे दिसतं तुमच्या त्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या प्रेझेंटेशनमधून. आणि ते नॉलेज आहे ना सहजरित्या आमच्यापर्यंत पोहोचतंय. ते इझिली आम्हाला लगेच सेन्स होतंय. आता अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आता पराशर ज्योतिष आणि बाकी काही गोष्टी आहेत ना त्याचं कंटिन्युअस मी त्यामध्ये असल्यामुळे ना आता काय झालंय की माझे सगळे लेक्चर्स कंटिन्युअस हे आहे, म्हणजे ब्लॉक आहे. त्यामुळे तुमचा टायमिंग पण तोच असल्यामुळे ना मला पुढे ते कंटिन्यू म्हणजे जो तुमचा लेक्चर आहे तर तो मला कसा ऍडजस्ट करता येईल मला तो विचार करावा लागतोय थोडा. तर ते अरेंजमेंट जर थोडी ऍडजस्ट झाली माझी तर नक्कीच मग मी तुम्हाला ते कंटिन्यू करेन तिथे. तर माझ्यासाठी वेळ मिळेल ना, असं म्हणजे चान्स मिळेल ना मला? नक्की सर. ऍक्च्युअली कसं आहे की आपण जे रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग आपण डेली संध्याकाळपर्यंत, म्हणजे आपले 6:30 पर्यंत बॅच टायमिंग असतं डेलीचं, तर आपण तेव्हा ते सगळ्यांना रेकॉर्डिंग ऍपमध्ये येऊन जातं.
तर तुमच्या दिवसभराच्या सोयींनी तुम्ही ते रेकॉर्डिंग कधीही बघू शकता. पण मॅडम काय असतं, आणि लाईव्ह मध्ये त्यानंतर आपण एकमेकांच्या समोर नाही, येणं, अजून सांगते ती ना, जी त्यानंतर एनर्जीची देवाणघेवाण आहे ना, ती अतिशय महत्वाची आहे. ओके. तर येईल तो योग, म्हणजे ईश्वराच्या इच्छेने ते होईल. आणि नक्की दुसरं नक्की. म्हणजे अटुनमेंट आपण पहाटे 5:15 किंवा 5:30लाच घेत असतो, त्याच्यामुळे मग ते पण तुमचं मिस होत नाही. आणि कंटिन्यू आपली व्हॉट्सअपची जी टीम असते, व्हॉट्सअप मेसेजवर तुम्ही मेसेज करून, तर तिथे तुम्हाला पूर्ण गायडन्स मिळत असते. आणि गरजेनुसार तुम्हाला जर काही नाहीच समजलं तर माझ्याशी पर्सनल बोलणं पण होतं. मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा एका व्यक्तीसमोर बसलोय जिने एका सामान्य लेवल पासून एका लेवलची उंची गाठलेली आहे. आणि त्या व्यक्तीला भेटण्यासाठी आपल्याला हे माध्यम, इलेक्ट्रॉनिक माध्यम उपयोगाचं पडलंय. काय आहे, प्रत्यक्षात माझा ऍक्सिडेंट झालाय, माझे दोन्ही हिपबोन ब्रेक आहेत. जर तुम्ही कुठे ठेवलं जरी असतं तरी मी प्रत्यक्षात भेटू शकलो नसतो. पण एक म्हणतात ना की देवाने एक ती संधी दिली आपल्याला समोर आणण्याची, म्हणजे मला तुमच्या समोर आणण्याची. तर निश्चितच मी तुम्हाला कंटिन्यू करण्यासाठी माझा नक्कीच प्रयत्न आहे. पण ऑलरेडी मी काही शेड्यूल जो केलाय ना, तर त्यामध्ये कुठे मिसमॅच होऊ नये. कारण जे हातात घेतलंय ते म्हणतात ना, तसं नको व्हायला. तर मी कंटिन्युटी त्याच्यामध्ये तुमच्याशी नक्कीच मी त्याच्या टचमध्ये येईन नक्की, व्हेरी शॉर्टली. आणि मला तुमचं नॉलेज हे हवंच आहे. मी पाठ सोडणार नाही तुमची. चला, थँक्यू. लवकरच बोलू. नक्की तुमचा आशीर्वाद मला लाभू दे. तथास्तु. स्वाती मॅडम, अनम्यूट करा. हॅलो मॅडम. नमस्कार. मी तुमचे हे सगळे क्लास ऐकत असते ना, सेकंड थर्ड दिवसभर. तर मी तुमच्या क्लासची उपमा कशावर केली, गुरुचरित्र मी वाचते ना, आणि भगवद्गीता. त्याच्यामध्ये कसे असतात, कर्मकांड, भक्तिकांड, ज्ञानकांड. तसे तुमचे 1 ते 10 दिवस असतात ना, ते आम्हाला सगळं शिकवण्यासाठी असतात. मग मधले दुसरे, मग तिसरे, असे टप्प्याटप्प्याने. म्हणजे मी असं ऐकत असते ना, तर मला ते क्लिक झालं की तुम्ही गुरुचरित्रासारखं आम्हाला ज्ञान देता मॅडम. आणि म्हणते ज्यांना जसं करिअर करायचंय, म्हणजे व्यावहारिक पण ज्ञान मिळतं, सामाजिक आम्हाला म्हणजे तुम्ही घडवलं. आता वय 40 झालं, आई वडिलांचं कुठे संस्कारात, आता एवढ्या वयात तुम्ही एवढा आम्हाला ज्ञान देताना, मी काय सांगू नाही शकत. तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी मी आज पूर्णची वाट बघत थांबलेली की मला ते गुरुचरित्राची आठवण झाली की असे 3 टप्प्याटप्प्याने कान देत, म्हणून सगळ्यांना असं सांगायचं की खरंच जॉईन व्हा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मॅडम, थँक्यू. थँक्यू. स्मिता पांडव. नमस्कार मॅडम, स्माइल इव्हनिंग. स्माइल इव्हनिंग. मॅम, मला जे बोलायचंय पण रेकॉर्ड नाही करायचंय, प्लीज. 1 मिनिट, ठीक आहे. अजून कोणाचे काही प्रश्न? भारती मोरे. बोला भारती मॅडम. मॅडम, एक प्रश्न असा होता की आपल्या पत्रिकेमध्ये समजा आपण आपली पत्रिका दाखवली, समजा मुलाची किंवा त्यामध्ये ग्रहमान चांगले दाखवत नाही आहे, पण आपण रेखीद्वारा त्या सगळ्या गोष्टी आपण पॉझिटिव्ह थिंकिंगनी किंवा ज्या एनर्जीज तुम्ही आम्हाला शिकवल्या आहेत त्यांनी आपण ते ग्रहमानही पॉझिटिव्ह वेने आपल्या करू शकतो. बिलकुल करू शकतो. बघा, सगळं माइंड आणि ऊर्जा आहे. आज तुमच्या जन्मतारखेनुसार एखादा दोष आलेला असेल तर त्याला तुम्ही तुमच्या विचारांनी आणि सातत्याच्या प्रयत्नांनी तुम्ही त्याला बदलू पण शकता. मी माझ्या लग्नाच्या आधी माझ्या बाबांचे एक मित्र होते, मुंबईच्या सगळ्या बॉलिवूड स्टारचे ते भविष्य बघायचे. तर एकदा ते नागपूरला आले होते, तर त्यांना माझा हात दाखवला होता. त्यांनी मला म्हटलं होतं की एवढी श्रीमंती आयुष्यात राहणार आहे म्हणे, की सासर खूप श्रीमंत भेटेल वगैरे वगैरे. अक्षरशः ना घर होतं, 3 वर्ष पगार होता, आणि फायनान्शियल अडचण काय असते तर ते मी खूप चांगल्या पद्धतीने तेव्हा बघितली. पण मी आज टचवूड सांगते, रेकी आणि स्वामींच्या कृपेने आज आयुष्यात मी स्वतः कॅपेबल झाली, लोकांची मदत करते आहे. आणि म्हणून सांगते की असेलही आपल्या जन्मपत्रिकेत काही कमी काही जास्त, पण आपण प्रयत्नपूर्वक या ऊर्जांच्या सानिध्यात नक्कीच करू शकतो. आणि अगर आप अच्छा कर रहे हो तो अच्छे के लिए वो हमें और अच्छा कर देता है.
हा, आणि आणखी तुम्ही त्या दिवशी तो एनर्जी बॉल शिकवला होता ना, आणि असं असं करून म्हणजे एनर्जी तयार होते, आणि मग म्हणजे असं जिथे त्रास असेल ठेवा. त्यानंतर म्हणजे सकाळी दुसऱ्या दिवशी थोडी प्रॅक्टिस केली. शाळेत दिवसभर असतानाही माझ्या हातामध्ये ते तारांचं घर्षण कसं होते मी तुम्हाला सांगितलं होतं. तर त्याच टाईप दिवसभर मला ते जाणवलं. शक्तिपात वगैरे झाला नाहीये माझा, पण मला असं ते जाणवत होतं दिवसभर त्या मॅडमनी सांगितल्याप्रमाणे याच्या जे आधी. एनर्जी आहे ना, तर वी आर कनेक्टेड, या ऊर्जा ऑलरेडी असतात. मी काय म्हंटल, मी एक रेकी ग्रँडमास्टर म्हणजे कोण आहे? एक इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबर आहे, जे तुमचं डिस्कनेक्ट झालेलं कनेक्शन आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी. हा हा, कनेक्ट ऊर्जा करायचं. त्याची आहे, माझी नाहीये. मी फक्त माध्यम मात्र आहे. जसं नळाच्या पाईपलाईनचा फक्त पाणी पोहोचवण्याचं काम आहे, तर पाणी स्वतःचं नसतं. तसं या ऊर्जा ब्रह्मांडीय ऊर्जाची आहे, ते पोहोचवण्याचं माध्यम मात्र मी आहे. या ऊर्जा माझ्या नाही आहे. मग ते दिवसभर आपल्या हाताला जाणवलं तर हा, ते तर ते डिस्कनेक्ट करून टाकायच्या. कट कट कट, डिलीट करून, जेव्हा पाहिजे, जेव्हा गरज आहे तेव्हा त्या ऊर्जांना आवाहन करायचं, काम करायचं, परत डिस्कनेक्ट करायचं. अच्छा, म्हणजे त्या पॉझिटिव्ह एनर्जी असली तरी कट कट डिलीट कट करायचं. करायचं. कारण प्रत्येक वेळेस आपण इतक्या अजून आपण त्या प्रोसेसमध्ये नाहीये की आपण एवढ्या एनर्जी सतत आपल्या सोबत शरीरावर ठेवू ग्रहण शकतो. करू शकू. अच्छा, ठीक आहे. मला नेक्स्ट लेवलला ऍडमिशन घ्यायची आहे. उद्या घेईल मी. शाळेतनं आल्यानंतर ती सगळी प्रोसिजर कम्प्लीट करेल. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. ओके, तर आपला सेकंड लेवलचा जो क्लास आहे तो सोमवारपासून सुरू होणार आहे. त्याचे डिटेल्स आपल्याला ग्रुपवर मिळालेले आहेत. दोज आर इंटरेस्टेड, यू आर मोस्ट वेलकम. आणि काही कारणास्तव जे लोक पुढच्या यात्रेत नाही येऊ शकणार, त्यांनी स्वजबाबदारीने ऍटलिस्ट जे काही आपण शिकलेलो आहे तेवढं तरी फॉलो करा. म्हणजे काहीतरी एक पाऊल, बेबी स्टेप आपण आपल्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी करू शकाल. आणि जे लोक माझ्यावर विश्वास ठेवून पुढे येतील त्यांची जबाबदारी माझी आहे. माझ्या लाईफ टाईम ॲक्सेससह, जे सोमवारी आपला क्लास 4:30 वाजता चालू होईल, आणि त्या दिवशी आपण त्या सगळ्या ऊर्जांचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आनंदाने घेऊ शकू. विथ स्माइल जीवनाला अधिक आनंदी करू शकू. ओके, सो ॲज पर माय प्रॉमिस, माझ्या स्क्रीनवर अच्छा एक हँड रेज आलेला आहे परत. विशाखा भोई मॅडम, बोला. हा, म्हटलं मॅडम, माझी जॉब आहे, 5:30-6 पर्यंत मी असते ड्युटीवर. तर तुमचा क्लास अटेंड करायचा तर कसं करायचं मग? मॅडम, माझा क्लास अटेंड करण्यासाठी रेकॉर्डिंग जे आहे ते 7:30 म्हणजे 7 वाजेपर्यंत ऑलमोस्ट सगळं अपलोड होऊन जातं. जे तुम्हाला ॲपमध्ये मिळेल, तुमच्या सोयीनुसार तेव्हा बघायचं. काही अडचण हा, असली तर तुम्ही अधेमध्ये जॉईन करून प्रश्न विचारू शकता, किंवा व्हॉट्सअपची फॅसिलिटी तुम्हाला आहे, तिथे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. कॉल करू नका. व्हॉट्सअप मेसेजसाठी 4 लोकांची टीम आहे, जे मेसेज रीड करून माझ्यापर्यंत तो पोहोचवतात. गरज पडेल तर माझ्याशी कॉलवर बोलणं देखील करून देतात. ओके, थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. ओके. आज माझी ट्रेन लेट आहे म्हणून थोडासा वेळ भेटला मला, नाहीतर लवकर आटपावं लागलं असतं आजही. इतक्या वेळ थांबता नसता आला. चला, सो थँक्यू. आज आज मला तुम्ही ऐकून घेतलं 10 दिवस, त्याच्यासाठी तुमचं कोटी कोटी आभार. सेकंड थर्ड लेवलची आणि विथ बोनस 6 कोर्सेसची 6,000 फी आहे. क्लास सोमवारपासून चालू होणार आहे. डिटेल्स तुम्हाला मिळालेले आहेत. दोज आर इंटरेस्टेड, यू आर मोस्ट वेलकम. आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जे लोक येतील त्यांना भेटूया सोमवारी 4:30 वाजता, याच ऊर्जांना अधिक डिटेलमध्ये शिकण्यासाठी, तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण आनंद आणण्यासाठी. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.